रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. श्री तुकाराम महाराज अभंग गाथा. अभंग क्रमांक 2882 2882 अभंग क्रमांक. अभंग क्रमांक आहे 2882. अहो पुरुषोत्तमा तुम्हा काशाची उपमा, स्वतंत्र तो नाही बुद्धी आळविता नाही शुद्धी, जागविले तरी तुम्हा व्यक्ती येणे हरी, तुका म्हणे देवा तुम्हा नित्य दिस नवा, स्वतंत्र तो नाही बुद्धी आळविता नाही शुद्धी.
पवित्र सरीला इंद्रायणी मातेच्या तटकावर संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणारविंद बसून आपण श्री तुकोबारायांच्या असणाऱ्या अभंग गाथ्याचं वाचन करत आहोत. आणि वाचन करत असताना आमच्या वाट्याला आगंतुक आलेली ही वाचन करण्याची असणारी संधी आहे. तुकोबारायांच्या असणाऱ्या या अभंग गाथ्याच्या असणाऱ्या चिंतनाला आपण प्रवृत्त झालेलो आहोत. ते आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. कारण तुकोबारायांचा प्रत्येक असणारा अभंग आपल्यासाठी दर्पणस्थानी आहे की त्या असणाऱ्या अभंगामध्ये आपण डोकवावं आणि आपण कुठं आहेत हे पाहावं. कारण कोणता ना कोणता मनुष्य जरी एचावत मनुष्य मात्रा पाहिली तरी ते प्रत्येक अभंगामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी पदामध्ये सन्निहित आहेच. म्हणून त्या ठिकाणी डोकवावं अशा प्रकारचं असणारं हे अभंग गाथा आहे की ज्यामध्ये कधीही भंग पावत नाही अशा स्वरूपाला विराजमान करणारी अशा प्रकारची असणारी ही अभंग गाथा आहे. आणि या अभंग गाथ्यातील असणाऱ्या 2882 क्रमांकाचा अभंग आहे आहो पुरुषोत्तमा तुम्हा काशाची उपमा. पाठीमागच्या अभंगामध्ये सांगितलं होतं की देवा तुमच्या मनात माझं हित करणं असेल तर आता खरंच करा. कारण मी काय झालेलो आहे विनवणी करून आळवणी करून आता थकून गेलेलो आहे. म्हणून आता जशी आम्ही प्रार्थना केली त्याप्रमाणे विचारपूर्वक अशा प्रकारचं कृपादान करा. कोणत्याही असणारं सत्कृत्य करत असताना त्या सत्कृत्याच्या असणाऱ्या संकल्पाच्या जागी अश्रद्धेने न करण्याचा अशा प्रकारचा विकल्प करावा. अशा प्रकारचा असणारं गुरुवर्य असणारे आपलेच श्रेष्ठ गुरुबंधू असणारे कैलास महाराजांनी अतिशय स्वच्छ अशा प्रकारच्या शब्दामध्ये सांगितलं की असे शास्त्रात सांगितलं नाही. उलट संकल्पाच्याच असणाऱ्या जागी विकल्प केल्याने पाप लागतं. म्हणून देवा तुम्हाला तर पाप पुण्य सर्व काही समजतं. पाप काय आहे पुण्य काय आहे आम्हाला तर त्याबद्दल काहीच कळत नाही. परंतु तुम्हाला तर त्याची पूर्ण जाणीव आहे. आणि सारं ब्रह्मांड असेल किंबहुना सर्वच जण तुम्हाला काय म्हणतात उदार अशा प्रकारचं असं म्हणतात. अशा प्रकारची तुमची ख्याती आहे प्रसिद्ध आहे. आणि अशी तुमची असणारी ब्रेदावळी गाजत आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतायत की अहो रुक्माईच्या वरा उपरोध का धरा माझ्या आता. अहो रुक्मिणीच्या असणाऱ्या वरा असणाऱ्या पांडुरंगा इतके उदार असून आता माझं हित करण्याविषयी असा संकोच का करतात. कारण माझं हित कशामध्ये आहे अहित कशामध्ये आहे ते आपण सर्वजण जाणत आहात. आणि म्हणून पुनश्च भगवंताला चाळवणी करतात अहो पुरुषोत्तमा तुम्हा काशाची उपमा. की अहो पुरुषोत्तमा असणाऱ्या पांडुरंग परमात्मा की तुमच्या असणाऱ्या या परमार्थिक असणाऱ्या स्वरूपाला की सच्चित आनंद सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशा प्रकारचं असणारं जे तुमचं स्वरूप आहे त्या स्वरूपाला खरे वास्तविक पाहिलं तर उपमा देता येत नाही. अशब्दम अरूपम अशा प्रकारचं श्रुती मातेने तुमचं स्वरूपाचं कथन केलेलं आहे. खरं तर स्वामी महाराज सांगायचे भगवंताविषयी बोलायचंच झालं तर न बोलण्याचं काय घेशील अशा प्रकारचं भगवंताचं असणारं स्वरूपाचं यत्किंचित देखील वर्णन करता येत नाही. आणि म्हणून अहो पुरुषोत्तमा तुम्हा काशाची उपमा तुम्हाला नेमकी म्हणायचं काय म्हणावं काय हे काही मला कळत नाही. करण्याकरता कुणाची उपमा द्यावी की तुमचं हे स्वरूप जे आहे निर्गुण निराकार असणारं अशा प्रकारचं जे स्वरूप आहे ते स्वरूपाला असणारं साजेशी अशा प्रकारची असणारी कोणती उपमा द्यावी. स्वतंत्र तो नाही बुद्धी आळविता नाही शुद्धी. आणि तुमचं वर्णन करावं अशा प्रकारची असणारी माझी बुद्धी मात्र स्वतंत्र नाही. किंबहुना माझ्या बुद्धीने तुमचं असणारं जे स्वरूप आहे स्वतंत्र अशा प्रकारचं असणारं जे स्वरूप आहे त्याचं असणारं वर्णन करण्याकरता माझी असणारी बुद्धीमध्ये तेवढं सामर्थ्य नाही.
किंबहुना आपल्या असणाऱ्या गाथ्यामध्ये सतत तो नाही बुद्धी, सतत म्हणजे निरंतर अशा प्रकारचं असणारं, ती बुद्धी कधी अनात्माकार होते, आत्माकार होते, आत्माकार झालं तर तुझं वर्णन करता येईल, परंतु तिचं क्षणोक्षणाला अशा प्रकारचं रूप बदलत राहतं. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारी त्याचं वर्णन करण्याकरता माझी बुद्धी अपुरी आहे. आणि आळवण्याकरता आळविता शुद्धी नाही, शुद्धी आळविता नाही, तर त्या असणाऱ्या आळवण्याकरता एवढं असणारं शहाणेपण असेल किंवा शहाणपण असेल, किंबहुना एवढं भान असेल किंवा जाणीव असेल, सावधपणा असेल, तो काही माझ्या ठिकाणी नाही. आणि हे हरी जागविले तरी तुम्ही व्यक्ती येणे हरी. जर तुम्हाला असणारं जागत जर करायचं झालं तर हे हरी धर्माला ज्या ज्या वेळेस असणारं ग्लानी येते त्या त्या वेळेस असणारं तुम्ही अवतार घेत असतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माला ज्या ज्या वेळेस ग्लानी येत असते, किंबहुना या असणाऱ्या साधू संतांना ज्या वेळेस समाजाकडून असणारं ज्यावेळेस त्रास होतो त्या त्यावेळेस तुम्ही काय करत असतात, अवताराला येत असतात. म्हणून आता पांडुरंगा काय करा, तुम्ही जागे व्हा आणि दर्शन द्या सकळा. आणि तुम्हाला जागे करतात आणि तुम्ही त्यांच्या असणाऱ्या प्रार्थनेनुसार काय करत असतात, त्यांनी जी प्रार्थना केलेली आहे, आता उठा जागे व्हा, अशा प्रकारचं असणारे दर्शन द्या सकळा, तुम्ही दर्शन द्या, अशा प्रकारचं जे भक्तांनी वर्णन केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही प्रगट होता, अवतार धारण करता. तुका म्हणे देवा तुम्हा नित्य दिस नवा. तुकोबाराई सांगतात की देवा तुम्हाला प्रत्येक असणारा जो दिवस आहे तुमच्याकरता नाविन्यपूर्ण आहे, किंबहुना मंगलकारक आहे, तुमच्याकरता सर्व असणारं सुकाळ आहे. म्हणजे तुम्हाला असणारा जो नित्य दिवस नित्य नूतन आहे. म्हणजे तुमच्या असं आमच्यासारखं नाही, पाठाला आलं म्हणजेच आनंद प्राप्त होतो, पाठाच्या बाहेर गेलं म्हणजे आनंद प्राप्त होतो, असं नाही. तुमचं नित्य नूतन अशा प्रकारचा असणारा आनंद हा वृद्धिंगत होणारा आहे. आणि वृद्धिंगत असणारा जो आनंद आहे तो कसा आहे, तर तुम्हा नित्य दिस नवा, तो दिवस कसा आहे, नित्य दिवस आहे आणि मंगलकारक अशा प्रकारचा आहे. पुढील अभंगामध्ये सांगतात की मथने भोगे सार ताके घडे उपकार बरवी सायासाची जोडी अनुभवया ठावी गोडी पाक आणि रुची जेथे तेथे ते कैची वाढितो पंगती तुका आवडी संगती. बरवी सायासाची जोडी अनुभवया ठावी गोडी. तुकोबाराय असणाऱ्या अभंगामध्ये असणारं दृष्टांत सांगतात की मंथन करून त्या असणाऱ्या दयाचं असणारं मंथन केल्यावरती त्याच्यातून असणारं जे सारभूत असणारं लोणी आपल्याला खाण्यास मिळत असतं, त्या असणाऱ्या ताकाचं असणारं मंथन केल्यानंतर त्यापासून जे काही लोणी बाहेर पडतं ते खाण्याकरता वापरतो. आणि जे काही ताके उपकार घडे आणि जे काही शिल्लक राहणारा जो त्या ताकाचं असणारं मंथन करून जे काही लोणी बाहेर काढलेलं आहे त्यावेळेस असणारा पातळ अशा प्रकारचा तो भाग राहतो, त्याला ताक असं म्हणतात. आणि ते ताक काय आहे, तर ते ताक दुसऱ्याला देतो. आणि या असणाऱ्या ताक देण्याच्या योगाने काय करत असता तुम्ही, परोपकार घडतो. अशा प्रकारे बरवी सायासाची जोडी अनुभवया ठावी गोडी. आणि अशा रीतीने चांगल्या प्रयत्नाने चांगला लाभ होत असतो. जसं दयाचं असणारं मंथन केलं, चांगलं असणारे कष्ट केलेले आहे त्यामुळं लोणी मिळालेलं आहे. आणि तशाच प्रकारचं अनुभवया ठावी गोडी, अनुभवी माणसाला या लाभाची गोडी काय असते, ठाऊक असते. म्हणून ते लोणी असणारं सारभूत लोणी आपल्याकडे ठेवतात आणि ताक आहे ते मात्र दुसऱ्याला देत असतात. स्वयंपाक पाक आणि रुची जेथे तेथे ते कैची, की स्वयंपाक आणि रुची या दोन गोष्टी सर्वत्र कशा असू शकतील. एखाद्या असणाऱ्या ठिकाणी प्रयत्नाने स्वयंपाकाला रुची येऊ शकते, किंबहुना एखाद्याला रुचकर अशा प्रकारचं भोजन आवडत असेल, किंबहुना रुचकर असं जेवण असावं, पण स्वयंपाकच रुचकर होईल असं काही सांगता येत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतायत की स्वयंपाक चांगला झाला तर त्याला आवडलंच अशा प्रकारचं काही सांगता येत नाही. आणि आवडच असेल तर अशा प्रकारचं असणारं जे स्वयंपाक आहे तो चांगला झालेला आहे असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात स्वयंपाक आणि रुची ह्या दोन्हीही गोष्टी सर्वत्र कशा असू शकतील, म्हणजे एकतर आवड असावी किंवा स्वयंपाकही चांगला
व्हावा अशा प्रकारचं असू शकतील. एखाद्या ठिकाणीच प्रयत्नाने काय होत असतं, स्वयंपाकाला अशा प्रकारची जेथे तेथे ते कैची, तिथं तिथं असणारे त्या स्वयंपाकाला रुची आणली जाते. तुकोबाराय सांगतात की वाडी तो पंगती तुका आवडी संगती. तुकोबाराय सांगतात मी आवडीने संतांच्या कुठं बसलेलो आहे, पंक्तीमध्ये बसणाऱ्यांना जे सारभूत आणि अमृततुल्य अशा प्रकारचं रुची असलेलं हरिनामरूपी असणारं अन्न वाढतो. म्हणजे ते असणारं अन्नही रुचकर आहे आणि खाणाऱ्यालाही ते कसं आहे, साजेसं आहे, किंबहुना सोपं आहे. अशा प्रकारचं असणारं कथन केल्यानंतर तुकोबाराय चिंतनाविषयी असणारे चिंतनाचा विषय सांगतात की चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. तुका मने भोजे मग मी नाचेन निर्लज्ज. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की चिंतनामध्ये जेवढा काळ जातो तोच खरा सार्थकी आहे. खरं तर असणारं चिंतनामध्ये जाणारा जो काही क्षण आहे तो त्याची असणारी गणना काळ देखील करत नाही. काळाची जी गणना आहे त्यामध्ये असणारं चिंतनामध्ये जो काळ जातो त्यामध्ये असणारे काळ त्याची गणना करत नाही. म्हणून हरिनाम चिंतनाच्या लाभाने काय होत असतो, चिंतनाचाच असणारा लाभ होत असतो. चिंतने चिंतने तदरूपता अशा प्रकारचे असणारे हाची लाभ घडोघडी. आणि प्रत्येक वेळीला चिंतनाचाच असणारा, चिंतनाच्या द्वारे चिंतनाचाच अशा प्रकारचा लाभ प्रत्येक वेळी प्राप्त होत असतो. तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. तुम्ही हृदयामध्ये अंतकरणामध्ये बसून माझं नामचिंतनाविषयी असणारं निश्चयपूर्वक अशा प्रकारचा असणारं मला सावधान करा. मज निर्धारी जागवा, मला निश्चयपूर्वक अशा प्रकारचं जागवा की चिंतनामध्येच असणारं आपलं सार्थक आहे, किंबहुना चिंतनामध्येच असणारं आपलं कल्याण आहे. आणि त्या चिंतनाविषयी असणारी जी आवड आहे, किंबहुना त्या चिंतनामध्ये सातत्याने रत राहावं अशा प्रकारचं असणारं सावध करा. आणि जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी असणारं मन जाईल तर त्या त्या ठिकाणी असणारं तुमचं जे सुदर्शन चक्र आहे ते आडवं करा. म्हणजे माझं मन कसं आहे, चंचल आहे आणि हे असणारं मन सदैव कुठं बहिर्मुख अशा प्रकारच्या अनात्म गोष्टींमध्ये किंबहुना विषयांकडे धाव घेत आहे. आणि त्या विषयांकडे ज्या ज्या वेळेस जाईल त्या त्या वेळेस असणारं तुम्ही काय करा, सुदर्शन चक्र आडवं घाला की जेणेकरून ते असणारं मन माझं विषयांकडे जाणार नाही, विषयाकार अशा प्रकारची वृत्ती होणार नाही. आणि तिथं तिथं तुम्ही काय करा, आडवे अशा प्रकारचं घाला आणि त्या मनाला कुंठित करा, त्या मनाचा असणारा निरोध करा. तुका मने भोजे मग मी नाचेन निर्लज्ज. आणि मग मी हरिनाम चिंतनाच्या आनंदाने काय होईल, निर्लज्जपणे नाचल. कारण मनही एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयोः. बंधनाला आणि मोक्षाला कारण काय आहे, मन आहे. म्हणून त्या मनाचा असणारा निरोध केल्यानंतर त्या हरिनामाच्या चिंतनामध्ये मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन राम स्वरूप झाल्यानंतर मग काहीच असणारं शिल्लक राहत नाही. म्हणून मी त्या आनंदाने, हरिनामचिंतनाच्या आनंदाने निर्लज्जपणे होऊन काय करेल तर नाचन. अशा प्रकारचं कथन केल्यानंतर पुढील अभंगामध्ये सांगतात की आवडीची न पुरे धनी प्रीत मनी बैसली नित्य नवा कळवळा. माय बाळामध्ये तो सुखा भेटो आले होय वाल्ले पोटीचे. तुका मने ब्रह्मानंदे संत वृंदे चरणापे. नित्य नवा कळवळा माय बाळामध्ये तो. आवडीची न पुरे धनी प्रीत मनी बैसली. प्रीत मनी बैसली आवडीची धनी न पुरे. मनामध्ये असणारं प्रेम उत्पन्न झालेलं आहे. आणि प्रेम अशा प्रकारचं असणारं संतांच्या विषयी, साधू संतांच्या, महापुरुषांच्या विषयी अंतकरणामध्ये काय झालेलं आहे, प्रेम उत्पन्न झालेलं आहे. आणि प्रेम उत्पन्न झालेलं आहे. गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, इच्छा आणि आवड याच्यामध्ये फरक आहे. कोणता फरक आहे, इच्छापूर्ती झाल्यानंतर इच्छेची निवृत्ती होत असते, पण आवड जी आहे ती कधीच त्या आवडीची असणारी तृप्ती होत नाही. म्हणून तर प्रीत मनी बैसली असणारं माझ्या मनामध्ये अशा प्रकारचं प्रेम जडलेलं आहे. आणि त्यामुळं साधू संतांच्या विषयी आवडीची कधीही तृप्ती होत नाही. कशाप्रमाणे, मग दृष्टांत सांगितलेला आहे की नित्य नवा कळवळा
बाळामध्ये तो मायबाप असेल तर आई आणि लेकरू यांच्या जसं नित्य नूतन अशा प्रकारचं असणारं प्रेम जे आहे ते नित्याने काय होत असतं, मायबाळामध्ये तो नित्य नवा कळवळा त्या असणाऱ्या माय आणि लेकरामध्ये असणारं जे प्रेम आहे ते कमी होत जात नाही. ते जसं असणारं रांगायला लागतं, बोलायला लागतं, धडपडायला लागतं, पडायला लागतं, तसं तसं असणारं प्रेम वाढत जातं. सुख सुखा भेटो आले होय वाल्ले पोटीचे. आणि तुकोबाराय पुढं सांगतात की जणू सुखाला सुखच भेटावं त्याप्रमाणे आईला पोटचं लेकरू भेटलेलं आहे म्हणून त्याला फारच अशा प्रकारचं असणारं आवड उत्पन्न झालेली आहे, किंबहुना त्याला फारच आवडत आहे की सुखाला सुख भेटा आहे. का स्वरूपामध्ये असणारं सुखरूपता असणारी अशा प्रकारची प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे आईला पोटचं असणारं लेकरू जेव्हा भेटतं तेव्हा त्याच्यामध्ये असणारं जे प्रेम आहे किंबहुना त्याच्यामध्ये असणारी जी आवड आहे ती फारच आवडत असते. तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे ब्रह्मानंदे संत वृंदे चरणापे. संत तुकोबाराय सांगतात शेवटच्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात की त्याप्रमाणे संत स्वतः ब्रह्मानंद स्वरूप असतात आणि ब्रह्मानंद स्वरूप असताना देखील तरी पण त्यांना पायाचा आश्रय करणारा जो साधक आहे ते स्वतःच्या असणाऱ्या महिमेमध्ये सदैव रत राहतात आणि तरी देखील असणारा त्यांनाही असणारे जी साधक वर्ग आहे तोही आवडत असतो आणि साधकालाही त्यांच्या असणाऱ्या चरणाविषयी स्वरूपाविषयी काय असते तर आवड असते. तुका म्हणे ब्रह्मानंदे संत वृंदे चरणापे. आणि संतांच्या असणाऱ्या चरणारविंदी सदैव संतांच्या असणाऱ्या समूहाच्या चरणारविंद त्या ठिकाणी असणारी आवड त्या साधकाच्या असणाऱ्या अंतकरणामध्ये असते. जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची, सांभाळिलो मायबापा केलो तापा वेगळा, ओरसया जीव झाला तुका ठेला मौनची, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची, जडलो तो आता पायी होई काही वेगळा. तुकोबाराय सांगत आहे की संत हो, मी जर आता तुमच्या असणाऱ्या पायाला जडलेलो असेल म्हणजे तुमच्या पाया रविंदी, पाय म्हणजे स्वरूप आहे, स्वरूपवत झालेलं असेल तर आता मी वेगळं होऊ शकत नाही किंबहुना कोण मला वेगळं होऊ काही वेगळा. आता मी कसा वेगळा होऊ, जसं प्रकारची असणारी साखर असते आणि साखर म्हटले की असणारे एखाद्या दुकानदाराला गेलो आणि म्हटलो की मला काय पाहिजे, साखर पाहिजे, आणि मग त्या ठिकाणी असणारं दुकानदाराच्या ठिकाणी गेल्यानंतर साखर द्या आणि गोडी तुमच्या जवळ राहू द्या, गोडी जी आहे ती तुमच्या जवळ राहू द्या. ते साखर आणि गोडी यांचं काय, साखरेचं असणारं गोडी हे स्वरूप आहे, गोडी आणि साखर वेगळी करता येत नाही. तशा प्रकारचं असणारं तुकोबाराय सांगतायत की मी असणारं तुमच्या चरणारविंदे असणारं स्थिर झालेलो आहे, समरस झालेलो आहे, एकरूप झालेलो आहे. जसं तुमचं शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान अशा प्रकारचं असणारं जे स्वरूप आहे तशाच प्रकारचं असणारं आमचं स्वरूप आहे. म्हणून आता तुम्ही असणारं काही आता कशा प्रकारे असणारं होऊ काही वेगळा, आता तुमच्या असणाऱ्या या स्वरूपावरून मी वेगळा तरी कशा प्रकारे व्हावं, अशा प्रकारचं होऊ काही वेगळा. आणि तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. दृष्टांत सांगतात की गंगे ओघाची चाली, जसं गंगा आहे, गंगा ही प्रवाह गंगेचा असणारा चालू असतो, गंगेचा प्रवाह चालू असताना जे आजूबाजूला येणारे जी झाडं आहेत त्यांना ती धष्टपुष्ट अशा प्रकारचं करत असते. तसंच ही तुम्ही संती कृपा केली, तशा प्रकारचे संत आपल्या असणारं जे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असेल किंबहुना आपलं असणारं जे महिमा आहे किंबहुना परमानंद आहे, ब्रह्मानंद आहे, तो भोगत असताना त्या असणाऱ्या प्रवाहामध्ये येणारी जी साधक मंडळी आहे किंबहुना नटखट यावं शुद्ध होऊन जावं ते कसेही असले तरी ते असणारे, आता काही झाडं असणारे कसे असतात, येड्या बाबडीची असतात, फुलाची असतात, गोड फळांची अशा प्रकारची असणारी झाडं असतात. मग तिथं काही गंगा अशी म्हणत नाही की तू येड्या बाबडीची आहे, तू टोचली तर जास्त काय होईल, तर तुम्हाला जास्त ऋतूला, अशा प्रकारची नाही. गोड फळं असतील तर त्या ठिकाणी असणार आहे किंवा आंबट असणारे चिंचचे असेल तर तिथं कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही. तशा प्रकारची ही संत मंडळीने असणारी काय केलेली आहे, तुम्ही संती कृपा केली. कारण मी माझा असणारा सर्व पराक्रम 8 तारखेपासून तर आजच्या गायतपर्यंत सगळा पराक्रम
पराक्रम सांगितलाय. मी कसा आहे, काय आहे, पार तुमच्याशी भांडून पाहिलं, सगळं करून पाहिलं, सगळ्या योजना लाभून पाहिल्या, पण काही योजनेचं फल काही प्राप्त झालं नाही. म्हणून आता हे देव काही माझी इच्छा पूर्ती करत नाही, म्हणून आता काय केलेलं आहे, तुमच्याकडं असणारं आम्ही आलेलो आहे. म्हणून संती कृपा केली आणि म्हणून साधू संतांनीच असणारी कृपा केलेली आहे. खरं तर साक्षात्कार असणाऱ्या श्री गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही, पण श्री गुरूंची असणारी कृपा असण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा असावी लागत असते. प्रयत्नाची पराकाष्ठा ज्यावेळेस आपली असते त्यावेळेस प्रार्थना करण्याचा असणारा अधिकार आपल्याला प्राप्त होतो आणि त्यावेळेसच असणारे श्री गुरूंची कृपा असते असंही चिंतन करता येतं. किंबहुना श्री गुरूंची कृपा त्यांची भेट होते त्याच वेळी श्री गुरूंची कृपा आपल्यावरती असते, फक्त आपलं पात्र हे अपात्र असतं, किंबहुना आपली अयोग्यता असते. आणि ते असणारे साधू संत काय करत असतात, आपल्या सानिध्यामध्ये असेल तर त्याचा असणारा अधिकार नसेल, अंतकरणाची असणारी शुद्धता नसेल तर ते आपल्या प्रवाहामध्ये येऊन अंतकरणाची शुद्धता करतात. विक्षेप अंतकरणामध्ये असेल, पाप करण्याच्या वासना नष्ट करून टाकण्यात. आणि विक्षेप जर असेल, अंतकरणाची चंचलता असेल, घरी जावं का इथं राहावं, दिवाळीचा सण आहे, लाडू करंजा आई वडील करतीलच, मग घरी जावं का इथं राहावं, अशा प्रकारचे असणारे संकल्प विकल्प असणारं मन आहे, तेही असणारं नष्ट करून टाकतात. की इथं असणारी काय दिवाळी आहे, इथं असणारी खरी दिवाळी आहे. घरी जाऊन असणारं दुपारची भ्रांतीपुरतच लाडू करंजा खाल्ल्या जातील, पण इथं असणारी अंतकालची अशा प्रकारची असणारी जी भ्रांती आहे ती निवृत्त होणार आहे. म्हणून तेही घरी जायचं. आता घरी जायचं, घरी कोणी ठेवलंच नाही तर तुम्हीच असणारे मायबाप आहात, त्यामुळं अशा प्रकारचं आता घरी जाण्याचंही काही कारण नाही. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओगाची, सांभाळिलो मायबापा, केलो तापा वेगळा, मायबापा सांभाळिलो. आणि हे माय असणारं बाप असणारं आपले असणारे घरचे फक्त काय करतात, शाळा शिकवतात, कुठेतरी कामधंदा कर, पैसे कमाव, गाडी बंगला याच्यामध्येच गुरफटून टाकतात. संसाराचे असणारं संसारातच गुरफटून टाकतात. खरं अशा प्रकारचं हित सांगणारे आईवडील ज्याला मिळालेलं असेल ते फार भाग्यवान आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, त्यांचेच आईवडील धन्य आहे. पण खरं हित काय आहे, ते खरं हित तर करण्याच्या भानगडीमध्ये तर पडतच नाही. तर पण अहित केल्याशिवाय मात्र काय होत नाही, राहत नाही. तर काय आळंदीला गुंतलेलं आहे अशा प्रकारचं म्हणतात. तर तिथं जाऊन असणारं अशा प्रकारचं काय मोकळंच असणार. आम्ही तर गमतीनेच सांगत असतो, आळंदीला जाऊन कोणी जर विचारलं तर काय करतो, मधुकरीच्या भाकरी खातून झोपा काढतो, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नाही येत. तर अशाच प्रकारचं सांगत असतो. म्हणून मायबापा सांभाळिले. आणि हे मायबाप असणारे संत मायबाप आहे ते काय आहे, पारलौकिक असणारंही हित करतात, लौकिकातीलही हित करतात, पारमार्थिकही हित करतात आणि व्यावहारिकही अशा प्रकारचं हित करतात. म्हणजे पारमार्थिक हित करणं त्यांना फार सोपं आहे, पण व्यवहारामध्ये कसं वागायचं, कसं चालायचं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आणि म्हणून मायबापांनी असणारं खरे तर मायबाप हेच आहेत. मायबाप सांभाळिलो, तापा वेगळा केलो. तापा वेगळा म्हणजे त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध ताप आहे, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक अशा प्रकारचे असणारे जे त्रिविध ताप आहे ते काय केलेले आहे, केलो तापा वेगळा केलो. हे असणारे जे ताप आहे ते देहाच्या ठिकाणी आहे. आणि देह मी नव्हे हे सरे, उरला उरे पांडुरंग, उरला उरे विठ्ठल, अशा प्रकारचा असणारा मी त्या असणाऱ्या देहाच्या वेगळा करून ठेवलेला आहे. खरं तर असणारं साधू संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर जी तुळशीची माळ घालतात ना, तेव्हाच सांगतात की देहावरती तुळशीपत्र ठेवा म्हणून. देहावरती असणारं तुळशीपत्र अशा प्रकारचं ठेवायला सांगतात. आणि अजूनही एक अर्थ म्हणजे आमच्या मंदबुद्धीने केलेला आहे, ज्यावेळेस तुळशीपत्र आपण घालतो त्यावेळेसच असणारं त्या असणाऱ्या श्री गुरूंशी किंवा महापुरुषाची किंवा भगवंताचं असणारं हे तुळशीपत्र आहे, म्हणजे मंगलसूत्र आहे. मंगलसूत्र ज्या पतिव्रते श्रीची स्वामीची या मता अनुसरुनी पतिव्रता, त्या स्वामीचं जे काही मत असेल त्याच्यानुसार अनुकूल्यश संकल्प हा प्रातिकुल्यश वर्जनात, अशा प्रकारचं असणारं त्यांचं जीवन असतं. म्हणून तुम्ही काय केलेलं आहे, कोणतंच असणारं त्रिविध तापाचे असणारं कोणतंच ताप त्या ठिकाणी डोक्याला ठेवलेला नाही. ओरसे या जीव धाला तुका ठेला मौन्याची, आणि या जीवा ओरसे धाला तुका मौन्याची ठेला. तुकोबराय असणाऱ्या शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात की तुमच्या असणाऱ्या प्रेमरूपी असणाऱ्या प्रेमाने, ओरसे म्हणजे प्रेमाने किंबहुना तुमच्या कृपेने, प्रसादाने हा असणारा जीव झाला आहे, जीव तृप्त झालेला आहे.
तृप्ती झाली या जैसे साधने सरती आपैशी. तृप्ती झालेली आहे आणि तृप्ती झाली तुका मौन्याची ठेला. तुकोबाराय काय झालेला आहे, स्तब्ध अशा प्रकारचा राहिलेला आहे, मौन धरून राहिलेला आहे. कारण त्या असणाऱ्या स्वरूपाविषयी कुणालाही काहीही सांगता येत नाही. सुरुवातीला सांगून आलो हा तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. पुढे झाले चित्त समाधान. पुढे झाले समाधान. चित्त समाधान. चित्त समाधान. चित्ताचं असणारं समाधान झाल्यानंतर हे अशा प्रकारचं असणार आहे. एखाद्याला सांगितलं साखर किती गोड आहे, दुकानदाराला विचारलं साखर किती गोड आहे, साखर किती गोड आहे, अशा प्रकारचं त्या दुकानदाराला विचारायला गेल्यानंतर तो दुकानदार काय म्हणन, साखर असणारं 100% गोड आहे, 200% गोड आहे असं म्हणन काय, खायला देईन ना. तशाच प्रकारचं असणारं ते असणारं तुकोबारायांना असणारं आपलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणून बोलायचं काही राहिलेलं नाही, म्हणून मौन धरून राहिलेलं आहे, स्तब्ध आपल्या मौन धरून राहिलेलं आहे. शहाणी माणसं असणारं वेळेवरतीच बोलत असतात अशा प्रकारचं म्हटलं जातं. परंतु असणारं जे लोक भेटायला येत असतात ते संसारातील असणाऱ्या गप्पा मारत असतात आणि शहाणी माणसं आपलं फक्त ऐकून घेत असतात. आतमध्ये घेतात की नाही त्यांचं देवालाच माहिती आहे. खरं तर असणार काय घेतात माहिती नाही. तर म्हणून मौनची धरून राहिलेलं आहे. कोणीतरी विचारायला आला असेल तुकोबारायांना, काय तुम्ही संतांच्या संगतीत जाऊन काय पराक्रम गाजवलेला आहे, काय पराक्रम गाजवलेला आहे हे तुम्हाला सांगून कसं कळणार आहे. म्हणून तर भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे, अधिकारा वाचून काहीच बडबड करून काहीच उपयोगच होत नाही. तर म्हणून तर अर्जुनालाच गीता सांगितली, उद्धवालाच भागवत सांगितलं. काय कारण असेल, कारण ते अधिकारी होते आणि अधिकाऱ्याला जर हे तत्वज्ञान जर सांगितलं नाही त्याचा असणारा विपर्यास जास्त काळ होण्याची असणारी शक्यता असते. म्हणून तर तुकोबारायांनी असणारं तुका ठेला मौनेची मौन धारण केलेलं आहे. तुकोबाराय पुढे सांगतात की काळावरी सत्ता ऐसा करीतो वारता, मी तो हिनाहुनी सांडे, देव दुरे काळ तोंडे, मानोनी भरवसा होतो दास म्हणत ऐसा, तुका म्हणे मान गेलो वाढवू थोरपण, काळावरी सत्ता ऐसा करीतो वारता. तुकोबाराय सांगत आहे की आपला असणारं काय आहे, नम्रता ही विद्ये वाचून येत नाही, विद्या विनयेन शोभते. नम्रता विद्या आली, ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्या ठिकाणी नम्रता ही येतच असते. आणि जेणेकरून आमच्यासारख्या असणाऱ्या लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपलं कोरडं पाषाण असं असेल तर म्हणायचं अजून मडकं कसं आहे, कच्चं आहे. म्हणून काळावरी सत्ता आईशी वार्ता करतो. तुकोबाराय सांगतात की आमची काय आहे, काळ गुलाम सलाम करील अशा प्रकारच्या असणारे आम्ही वार्ता करतो. वार्ता करत तुकोबाराय सांगत आहे, वार्ता करत आहे म्हणजे गप्पा मारत आहे, जसं आम्ही आता गप्पा मारतो ते. कारण पहिले सत्र बाबांना सांगितलेलं होतं, पण बाबांना म्हटलं होतं 99% तुम्ही सांगायचं, 1% मी असेल. पण ते उलटं झालं. बाबा म्हणले आज उलटं करायचं, 99% तुम्ही आणि 1% मी, अशा प्रकारे. म्हणून काळावरी असणारी सत्ता ऐसा करीतो वार्ता. काळावरती असणारी सत्ता अशा प्रकारची वार्ता करत असतो, अशा प्रकारच्या गप्पा मारत असतो. की काळावरती असणारं काय सत्ता गाजवीन, मी म्हटलं तरच तसंच होईल अशा प्रकारच्या असणारे गप्पा मारत राहतो. मी तो हिनाहुनी सांडे, देव दुरे काळ तोंडे. पण मी वाईटाहून कसा आहे, वाईट आहे, अत्यंत अशा प्रकारचा असणारा वाईट आहे की मी तो हिनाहुनी सांडे. मी काय आहे, टाकाऊ आहे, त्याज्य आहे, अशा प्रकारचं वाईट आहे. कारण मी देवाला अंतरलो असल्यामुळं माझं असणारं तोंड कसं झालेलं आहे, काळं तोंड झालेलं आहे. खरं तर देवापासून विन्मुख होणं म्हणजेच काळं तोंड आहे. आणि देवापासून विन्मुख होणं हा तर खरा संसार आहे. नाहीतर आपण म्हणत असतो घरचे आई लेकरं बाळ म्हणजे प्रपंच. खरा तर साधकाचा प्रपंच हाच आहे की भगवंतापासून विन्मुख होणं हाच संसार आहे. अनात्म गोष्टींचं चिंतन करणं हाच तर खरा संसार आहे. आणि परमार्थ म्हणजे आत्माकार अशा प्रकारचं राहणं, आत्म्याचंच चिंतन करणं. म्हणून तुकोबाराय सांगतात मी तो काय हिनाहुनी सांडे, मी हिनाहुनी कसा आहे, टाकावा आहे, ते त्याज्य आहे. खरं काय आहे, सकाळीच पंचदशीच्या असणाऱ्या पाठामध्ये आम्ही सांगत असतो, पहिल्यांदा स्वतःचं असणारं दोष दर्शन झालं पाहिजे. काय आहे, एक म्हण आहे आमच्या पाठामध्ये, एक जण सांगत असतो तर की दुसऱ्याच्या डोळ्यातील असणारं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातील असणारं काय दिसत नाही, मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचे दोष लगेच असणार. आम्हाला ती सवय आहे म्हणून सांगतो बरं का. आता तुकोबारायांनी आपले दोष दर्शन केलेलं आहे सगळ्यांना, मग आपण का मागं राहायचं, तर त्यांच्या पंक्तीला बसायचं, त्यांच्या अभंग वाचायचे. मग किमान तरी
त्यांच्या धुळीपर्यंत तरी जाऊन पोहोचलं पाहिजे ना. म्हणून तर अशा प्रकारचे असणारे दुसऱ्यांचे असणारे दोष दाखवणं हे काय आहे, हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. खरं तर काय आहे, दुसऱ्यांचे बाबा पण सांगत असतात, दुसऱ्यांचे दोष करायचे, त्याचंच असणारे चिंतन करतो, याचं इथं चुकलं त्याचं तिथं चुकलं, आणि त्याचे संस्कार आपल्यावरती होतात. आणि चिंतने तदरूपता, तशीच असणारी वाईट असणारी सवय, ते दोष आपल्या ठिकाणी येतात. म्हणून तुकोबाराय सांगत आहे की मी कसा आहे, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. तुकोबाराय सांगतात की मी तो हिनाहुनी सांडे, देव दुरे काळ तोंडे. देवापासून असणारं दुरावलेलो आहे. का अनात्माकार अशा प्रकारचं चिंतन करायला लागलो, संसाराचं चिंतन करायला लागलो, माझं कसं होईल अशा प्रकारचं चिंतन करायला लागलो. आणि म्हणून देव दुरे, देवापासून असणारं जे जे दूर असतील किंबहुना विन्मुख असतील, तर त्यांचं तोंड कसं आहे, काळे तोंड, म्हणजे ते दुर्दैवी आहे, अभाग्य आहे. आणि भारतामध्ये राहून जर भगवंताकार वृत्ती होत नसेल, भगवंताचं सातत्याने चिंतन करत नसेल, तर त्यांच्यासारखे असणारे भाग्यवान तेच असतील, असं म्हणायला काही हरकत नाही. मानोनी भरवसा होतो दास म्हणत ऐसा. आणि मी तुमचा असणारा भरवसा म्हणजे विश्वास मानून तुमच्यावरती विश्वास ठेवला होता. काय ठेवला होता विश्वास, की मी काळावरती सत्ता गाजवू शकेल असा स्वतःच्या असणाऱ्या मोठेपणाचा असणारा खोटा विश्वास धरून बसलो होतो. की मी काळावरती असणारा विजय मिळवेन, या काळावरती अशा प्रकारचा असणारा काळ मला गुलाम सलाम करीन, मोठ्यापणाच्या असणाऱ्या खोटा विश्वास धरून मी हा हरीचा दास आहे असं दंबाने म्हणत होतो, दांभिकतेने असणारा दिखावा करत होतो. आणि म्हणून होतो काय, दास म्हणत ऐसा दास म्हणत होतो, मी असणारा तुमचा दास आहे. आणि दास अशा प्रकारचा या काळावरती असणारी सत्ता करीन. तुका म्हणे मान गेलो वाढवू थोरपण, तुका म्हणे मान थोरपण मान वाढवू गेलो. आणि ते असणारं लौकिकातील असणारा मान आहे, तो असणारा लोकमान्यता आहे. आणि थोरपणा वाढवायला गेलो, त्यामुळं अशा प्रकारचं माझं वाटोळं झालेलं आहे. लोकमान्य होण्यापेक्षाही बाबा सांगत असतात, देवमान्य होणं कधीही आपल्या हिताचं आहे. हिताचं नाही, खरं तर देवमान्यच झालं पाहिजे. लोकमान्य झालं तर त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तर स्वामी महाराज याही पुढे जाऊन सांगायचे की लोकमान्य जर व्हायचं असेल तर तो मातीत गेल्याशिवाय राहत नाही, त्याकरता देवमान्यच झालं पाहिजे अशा प्रकारचं असणारं. नाहीतर आपल्याला लौकिकामध्ये असणारं लोकमान्यतेला असणारं जास्त अशा प्रकारचं काय होत असतं, आपल्याला असावं वाटत असतं. समर्थाचे सेवे कोठे नाही घात पाहो नये अंत पांडुरंगा. हात चालू आहे ना अभंग. आहे तैशी नीत विचारावी बरी, येऊनी भीतरी वास करा, निढळ राखिले तरी भयाभीत, हर्षामर्ष चित्त पावत असे, तुका म्हणे तरी कळेल निवाड, दर्शनाची चाड शुभ कीर्ती, समर्थाचे सेवे कोठे नाही घात पाहो नये अंत पांडुरंगा. हे पांडुरंगा, परमात्म्याच्या असा साधू संतांची संवाद झाल्यानंतर पांडुरंगाकडे आपल्या असणारा मोर्चा तुकोबारायांनी वळवलेला आहे. पांडुरंगा, हे पांडुरंगा, समर्थाचे सेवे कोठे घात नाही. समर्थाची सेवा केल्याने कुणाचाही कुठेही प्रकारचा असणारा घात होत नाही अशा प्रकारचा नियम आहे. म्हणून तुम्ही काय आहे, समर्थ आहात. आणि मी तुमचा काय आहे, सेवक आहे. मी तुमचा असणारा सेवक आहे, तुमचा असणारा दास आहे. असं असताना तुम्ही माझा अंत का पाहत आहे, की अंत, हे पांडुरंगा अंत पाहू नये. अंत पाहू नये म्हणजेच वाक्प्रचार आहे. अंत पाहू नये म्हणजे सत्व परीक्षा पाहू नये किंवा सत्व पाहू नये. माझं असणारं सत्व अशा प्रकारचं पाहू नये, किंबहुना परीक्षा पाहू नये की आता अधिकार किती आहे, काय आहे. पण तुम्ही तर, मी जरी दुर्बल असेल, मी जरी असमर्थ असेल, तर तुम्ही नक्की काय आहात, समर्थ आहात. आणि तुमची असणारी सेवा केलेली आहे. आणि तुमची ज्याने ज्याने सेवा केलेली आहे ते काय झालेले आहे, त्यांचा कधीच घात झालेला नाही. पण माझ्याच वाट्याला असं का आलेलं आहे, मलाच अशा प्रकारची परीक्षा का द्यावी लागत आहे. आहे तैशी नीत विचारावी बरी, येऊनी भीतरी वास करा. समर्थाने कसं वागावं या संबंधी असणारी जी नियमावली दिलेली आहे, जशा प्रकारचा शिष्टाचार सांगितलेला आहे, त्याच्याप्रमाणे काय केलं पाहिजे तुम्ही आहात. आणि म्हणून त्याप्रमाणे तुम्ही विचार केला पाहिजे. नीतिमत्ता सांभाळून अशा प्रकारचं तुम्ही बोललं पाहिजे. तर म्हणून आहे तैशी नीत विचारावी बरी, तैशी विचारावी आहे तशी, अशा प्रकारची असणारी जी नीत आहे, लोकाचार असेल, रीत असेल, पद्धती असेल, ती बरी बरी विचारावी. येऊनी भीतरी,
वास करा. तुम्ही ती सर्व विचारामध्ये घ्या. माझा अधिकार काय, अधिकार नसेल तर अधिकारी मला बनवा आणि माझ्या अंतःकरणामध्ये वास करा. म्हणजे माझ्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये येऊन राहा. तुकोबराय अशा प्रकारचे आता प्रश्न कीर्तनामध्ये असेल तर अशा प्रकारचा प्रश्न करू शकतात की हृदयामध्ये जर परमात्मा असतानाही तुकोबराय वास करा भितरी, अशा प्रकारचं का म्हणतात? तर की हृदयामध्ये नाही का सर्वांच्या हृदयदेशी किंबहुना ईश्वर सर्वभूतानां हृदयेशी अर्जुन तिष्ठती सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो, भगवंत नाही का हृदयामध्ये? मग तुकोबारायांनी अशा प्रकारचं का म्हटलेलं असावं की तुम्ही असणार सामान्य रूपाने भगवंत असून सामान्य स्वरूप हे जगताच्या किंबहुना अज्ञानाच्या विरोधी नाही. त्याकरता विशेष स्वरूपाचं असणारं ज्ञान असावं लागतं. विशेषत्वाने परमात्मा येऊन राहावं लागतो. विशेषत्वाने परमात्मा आल्यानंतर हृदयामध्ये सुखाने सुखवलं जात नाही आणि दुःखाने दुखवलं जात नाही, अशा प्रकारची असणारी परिस्थिती होत असते. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, मला तर खंत वाटते ना की तुम्ही मला असणारं सुख द्यावं, तुम्ही मला मुक्त करावं, तुम्ही असणारं मला भक्तिप्रेम द्यावं, हे तरी वाटणंच आहे ना. ही सुद्धा इच्छाच आहे. ती जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहे असं मी म्हणणार नाही. कारण इच्छा कोणतीही असू तर मला मोक्ष मिळावं ही इच्छाच आहे. आणि तोही अहंकारच सर्वात मोठा अहंकार म्हणजे मला सुखी व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. हा सर्वात मोठा अहंकार आहे की मला सुखी व्हायचं आहे. आणि तेही असणारा अहंकार म्हणजे देहाला धरूनच केलेला आहे किंवा वृत्तीला धरूनच केलेला आहे. आणि म्हणून तोही अहंकार असणार. म्हणून तुम्ही हृदयामध्ये काय करा, अंतरी येऊन असणारा अंतःकरणामध्ये येऊन वास करा. निढळ राखले तरी भयभीत हर्षामर्ष चित्त पावत असे. तेच पुढं सांगितलं की तुम्ही हृदयामध्ये काय येऊन राहावं, तर निढळ राखले तरी भयभीत. तुम्ही असणार निढळ राखले तरी भयभीत. निढळ अशा प्रकारचं दुर्दैवी ठरलेलं असेल, निदैवी अशा की मला जर असंच दुर्दैवी ठेवलं, मला जर अशाच प्रकारचं अभागी ठेवलं तर माझं चित्त जन्म मरणामुळं काय होतं आहे, जन्माचं दुःख आहे, मरणाचं असणारं दुःख आहे, हे भयभीत होईल आणि मला अनेक प्रकारची असणारी सुख दुःख भोगावी लागेल. परमात्मा जर हृदयामध्ये आलं तर ते सुखाचंही काही वाटत नाही आणि दुःखाचंही काही वाटत नाही, तर आणि जन्माचंही काही वाटत नाही आणि मरणाचं देखील, मरण माझे मरून गेले मज केले अमर, हेची दान देगा देवा तुझा विसर न पडावा. विसर नाही पडावा म्हणजे हृदयामध्ये त्या परमात्मा विराजमान झाल्याशिवाय त्याचा विसरच पडणार नाही. नाहीतर आपण किती म्हटलं असणार, तच्चिंतनम तत्कथनम किती केलं तरी असणार, थोडं तरी असणार त्याच्यामध्ये अवधी किंवा राहीनच ना. पण तोच असणारा हृदयामध्ये जर परमात्मा जर येऊन राहिला तर त्याचा विसर कधीच पडणार नाही. म्हणून सुखे घालावे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगी मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालावी आम्हाशी. तू जर माझ्या अंतःकरणामध्ये राहिला तर मला असणारं या सुखदुःखाचं देखील काही होणार नाही. आणि जर तू माझ्या अंतःकरणामध्ये येऊन थांबला नाही तर मला जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे, सुखदुःख असणारी भोगावी लागतील. शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात, तुका म्हणे तरी कळेल निवाड दर्शनाची चाड शुभ कीर्ती. आणि तुकोबाराय सांगतायत की देवा मला तुझ्या दर्शनाची इच्छा आहे आणि दर्शन दिल्यानेच तू समर्थ असल्याचा मी निवाडा करीन, तरच विश्वास ठेवीन. काय आहे वेदांत शास्त्रामध्ये, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तू जर समर्थ आहेस ना, तुला लोक समर्थ म्हणतात ना, मग तू असणार अशा प्रकारचं असणार मला कर, निरीच्छ करून टाक. आणि तुझ्या दर्शनाची इच्छा आहे, तुझ्या साक्षात्काराची असणारी मला इच्छा आहे. तू जर दर्शन दिलं नाही तर तू कसा आहे, तू असमर्थ आहे. आणि मग स्वतःला सर्वज्ञ म्हणून घेतो, सामर्थ्यवान, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य अशा प्रकारचं असणारं तुझं लक्षण सांगितलेलं. मग त्या लक्षणामध्ये तू कुठं बसतो की नाही याचा मग मी निवाडा करील आणि त्या योगाने तुझी त्रैलोक्यामध्ये काय करील, शुभकीर्ती करील. नाहीतर मग अशा प्रकारचे असणारे मग सांगेन तर मी एवढा असणार रात्रीचा दिवस केलेला आहे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, त्या देवासाठी असणार केली प्रपंचाची होळी केलेली आहे आणि तरी देखील असणार तो अशा प्रकारचा असणार समर्थ काय राजियाची कांता काय कोरांना मागे, ते असणारं समर्थाचे असणारे कन्या असेल तर ते असणारं अशा प्रकारचं भीक का मागावं, दुसऱ्याच्या दारामध्ये कशाला असणारं तुमचं असणारं लेकरू आहे. अशा प्रकारचं वर्णन केल्यानंतर बहुधीर केला जाण न होशी विठ्ठला, आता धरीन पदरी तुझं
मज करीन सरी, झालो जीवाशी उदार, उभा राहिलो समोर, तुका म्हणे संता ऐसे सांगो पंढरीनाथा, आता धरीन पदरी तुझ मज करीन सरी. की बहु धीर केला जान न होसी विठ्ठला, हे पांडुरंगा तुझ्याकडून जे येणं आहे त्याविषयी मी आत्तापर्यंत पुष्कळचा असा प्रकारचं सात्विक धैर्य धरलेलं आहे, धीर धरलेला आहे. पण तू अजूनही झोपलेलाच आहे. 11:15 वाजून गेले तरी अजून तू काय आहे, झोपलेलाच आहे. मग तू पुष्कळ अशा प्रकारचं धीर धरलेलं मी आत्तापर्यंत असणारं धीर धरलेला आहे, पण तू अद्यापही सावध झालेला नाही. अशा प्रकारचं असणारं जर आपल्या जीवनामध्ये असं प्रतिकूल परिस्थिती आली किंबहुना दुःख वाटायला आलं, तर बाबांनी काल परवाच पाठामध्ये सांगितलं होतं, कुठेही जाऊ नये, उगीच कुठेही जाऊन अशा प्रकारचं मन मोकळं करू नये. एकतर गेलं तर साधू संतांच्याच सानिध्यामध्ये जावं, महापुरुषांच्याच सानिध्यामध्ये जावं, किंबहुना देवासमोरच जावं. किती फजिती केली असती तर, एखाद्या आपल्यासारख्याच्या समोर असे तुकोबराय म्हटले असते तर किती फजिती केली असते का नाही आपण. एकतर आपलीच अगोदर फजिती झालेली आणि त्याच्या तुकोबरायांची पण आपण केल्याशिवाय राहिले नसतो. बहुधीर केला जान न होशी विठ्ठला, मी असणारं किती सात्विक धैर्य आहे. खरं तर परमार्थामध्ये सात्विक धैर्य धरून राहावंच लागतं तर. आणि आपण तर फार भाग्यवान आहे. आज जरी आपल्याला साक्षात्कार नसला झालेला तरी अशा प्रकारचा असणारा आत्मविश्वास, आम्ही काल परवाच असणारं पद्माकर बाबांकडे गेलो होतो. पद्माकर बाबांनी सांगितलं आपलं कोणत्या जन्माचं पुण्य असेल माहीत नाही, तर आपण ते 1-1.5 तास अशा सांगत बसले होते, सोडानीच ते काही केले नाही. मग ते सांगितलं की त्यांनी आपण फार भाग्यवान आहोत. नाहीतर आता जर इकडं या माऊलींच्या सानिध्यामध्ये आलो नसतो, महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आलो नसतो, तर कोणत्या असणाऱ्या गटारामध्ये जाऊन पडलेलो असतो काही सांगता येत नाही. तर कुठं असतो, नाहीतर असंच आपण पक्वाद वाजत बसलो असतो, गायन करत बसलो असतो, असंही ते म्हणाले बरं का. तर त्यांचंच वचन सांगतो महापुरुषांचं. नाहीतर मग असं चिंतन करणारे किती लोक म्हणे असणारे आळंदीमध्ये येणारे हजारो विद्यार्थी आहेत, हजारो विद्यार्थी आहेत. हे असणारं भगवंताचं म्हणजे चिंतन करणारी लोक हजारामध्ये आहेत. आणि भगवंताच्या असणारे जे चिंतन करतात त्या चिंतनाचे असणारे अर्थ जाणणारे त्याच्या हजारातले निम्मे आहेत. आणि त्याही हजारातले असणारे निम्मे जे चिंतन करतात, शब्दाचा अर्थ जाणून घेतात आणि अर्थरूपते करता प्रयत्न करणारे त्या हजारातील निम्म्यातील निम्मे आहेत. आणि स्वरूपाला प्राप्त होणारे असणारे त्या हजारामध्ये असणारा विपायला निघे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ सांगितलंय, फक्त दुर्लभच नाही सांगितलं. पण आपण माऊलींच्या असणाऱ्या अंकावरती बसलेलो आहे. एक ना एक दिवस आपल्याला तो साक्षात्कार झालेला होणारच आहे, किंबहुना झालेला आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. जसं आळंदीच्या गाडीमध्ये बसल्यानंतर कुठं जाणार आहे, मुंबईला जाणार आहे का दुसरीकडे कुठं जाणार आहे, आळंदीच्याच गाडीत बसलाय, मग कुठं जाणार आहे तो. ती गाडी जरी पंक्चर जरी झाली मध्ये तरी ती जाणारी कुठं आहे, आळंदीलाच जाणारी आहे, म्हणून आळंदीलाच पोचणार आहे. आता तरी न पदरी तुझं मजा करीन सरी. पंक्चर होऊ शकते ना गाडी, तर का नाही होऊ शकत, काही गाडी आहे ना ती. म्हणजे काही व्याधी होऊ शकतात, काही प्रतिबंध येऊ शकतात, ते प्रतिबंध असतातच ना, भूत भावी वर्तमान हे प्रतिबंध आहे. खरं तर प्रतिबंध मानणं हाच प्रतिबंध आहे. आता तरी न पदरी तुझं मी करीन सरी. पहा, असणारं कितीही असणारं दुःख आलं तर संगत कुणाची केली पाहिजे, आता पदरी धरीन. तुकोबाराय सांगता, आता मात्र तुझाच असणारा पदर धरीन, दुसरं कोणाचाही धरणार नाही. आणि तुझ्याशीच मी बरोबरी करीन, मला काही दुसरं कोणी भांडायलाच नाही. तर तुझ्यासारखं असणारं तुझं आता असणार, तुला एक तर कोणी बोलत नाही, तर तुला सगळे असणार तुझ्या पुढं करतात, अशा प्रकारचं असणारं दिखावाच दाखवतात. तर पण आपलं असं नाही, तर मागन पुढं काही नाही, आत एक आणि बाहेर एक असं नाही, सडे तोडपणे तुझीच असणारी बरोबरी करीन. आणि तुझीच असणारी काय करीन, तुझाच पदर धरीन. आणि बरोबरी सुद्धा कधी करीन, तुझीच बरोबरी करीन. आणि झालो जीवाशी उदार, उभा राहिलो समोर. आणि मी जीवावर आता उदार झालेलो आहे म्हणून माझ्या देहाचे असणारे मला नाही चाड राहिलेले, आता काहीच परवा राहिलेलं नाही. आता एकतर असणारं मी साक्षात्कार घेईन, पारंबी तुटो नाही तर शिंडी तुटो नाही तर पारंबी तुटो. आता साक्षात्कार केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या समोर उभा राहिलो आणि तुझ्या समोर असणार उभा समोर राहिलो, तुझ्या समोर राहिलेलो आहे. आणि तुका म्हणे संता ऐसे सांगो पंढरीनाथा, हे पंढरीनाथा जर तू माझं ऐकलं नाही तर मग हायकोर्टामध्ये केस जाईल. हायकोर्टामध्ये म्हणजे संतांनाही पण तुझं हेच मी गारानं सांगेन
कारण तुझी असणारी सिद्धी, तुझी असणारी प्रसिद्धी, तुझं असणारं नामारूपाला आणलेलं तुझं असणारं अस्तित्वच कुणामुळं आहे? साधू संतांमुळं आहे. जर त्यांच्याकडे सांगितलं तर तुझं अस्तित्व, तुझी सत्ता सगळी संपुष्टात येईल. म्हणून हे पंढरीनाथा, आता मी धीर धरून राहिलो होतो, म्हणून आता माझा धीर सुटलेला आहे. आता जाणार आहे संतांच्या असणाऱ्या, पुढं जाणार आहे. तुझं सगळं गारानं मी काय करणार आहे तिथं सांगणार आहे. पुढं सांगतात, नेदावी सलगी न करावा संग, करी चित्ता भंग वेळोवेळा, सर्प शांती रूप न म्हणावा भला, झोंबे खवळीला तात्काळ तो, तुका मनी दुरी राखावा दुर्जन, करावे वचन न घडे ते. तुकोबराई या अभंगामध्ये संगतीचं वर्णन करत आहे. संगती कुणाची करावी? दुसंग सर्वथैव त्याज्य, दुसंग करू नये. म्हणून नेदावी सलगी न संग करावा, संग न करावा. की तुकोबराई सांगत आहे की दुर्जनाला आपल्याशी असणारी सलगी करू नये. सलगी करू नये म्हणजे संगती करू नये, मैत्री करू नये, विशेष असा प्रकारचा असणारा परिचय करू नये. नाहीतर तुकोबरायांनी सांगितले ना, दुर्जनाच्या संगतीत जाण्यापेक्षाही काय करावं? गाढवाला नमस्कार करावं. काय तो अभंग आहे ना तुकोबरायांचा, तर श्वान शुकरे वंदावे, ते नाही ना, जाऊ द्या, चुकलं मग, माघार बाबा. त्या असणाऱ्या जनावरांच्या मध्ये जरी गेलं तरी पण काही बाधा होणार नाही. पण या दुर्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संगती धरली, त्यांच्याशी संग केला तर काय आहे? तर संग न करावा, त्यांचा असणारा संग करू नये. आपणही त्यांची असणारी संगती करू नये. कारण तो आपल्या चित्ताच्या असणाऱ्या शांततेच्या असणाऱ्या प्रत्येक वेळी काय करत असतो? भंग करत असतो. शांततेचा असणारं अशांततेला, असमाधानाला प्राप्त करत असतो. म्हणून दुर्जनांच्या संगतीमध्ये दुर्जन, जन नाम जनार्दन, त्याच्यापासून जो दूर आहे अशा प्रकारचा असणारा दुर्जन. नको नको दुष्ट संग, पडे भजनामध्ये भंग. हा, दुष्ट संग केलं तर साधं असणारं खोलीवरचं जर चिंतन करणार नसेल तर चिंतनामध्ये पण बाधाच येते ना. चिंतनामध्ये असं, नाहीतर मग मेळाव्यामध्ये बसलेलो आहे आणि गप्पा मारायला लागलो, आणि गप्पा मारायला लागलो, इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. नेदावी सलगी संग न करावा, करी चित्ता भंग वेळोवेळा. त्यांच्या असणाऱ्या संगतीमध्ये केल्यानंतर चित्ताचा वेळोवेळा, निरंतर वेळोवेळा भंग होत असतो, म्हणजे नाश होत असतो. जेवढं चिंतन केलेलं आहे ते सगळं जात असतं. दृष्टांत सांगतात, सर्प शांती रूप न म्हणावा भला, साप आहे म्हणा, आणि तो म्हणाला आहे की त्याने काय केलेलं आहे? समाधी धारण केलेली आहे, शांत रूपाने बसलेला आहे. भला म्हणे चांगला अशा प्रकारचं समाधी धारण करून बसलेला आहे. आणि झोंबे खवळीला तात्काळ तो, आणि त्याला थोडंही डिवचायचा प्रयत्न केला. म्हणजे दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अनुकूल बोललं तर अशाच प्रकारचं असणार. त्यांच्या अनुकूल जोपर्यंत आहे तोपर्यंतच, नाहीतर ते म्हणते याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. अरे ते भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे, भगवंताच्या अंकावरती बसलेलं आहे, त्याचं काय वाटोळं करणार आहे? त्याला असं वाटत असतं. आणि त्याला वाटत असं कसं आहे, दुसऱ्याचं वाटोळे करायला गेल्यानंतर स्वतःचं झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून सर्प शांती रूप न म्हणावा भला. शांत समाधीमध्ये बसलेला आहे सर्प, आणि त्याला थोडंसं असणारं डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा पराक्रम दाखवल्याशिवाय राहत नाही. खवळीला लगेच काय करत असतो? चवताळतो आणि शुद्ध होत असतो, किंबहुना दंश करत असतो. तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन, करावे वचन न घडे ते. तुकोबाराय सावधानतेचा इशारा देत आहे. तुकोबाराय काय म्हणत आहे? दुर्जन दुरी राखावा, दुर्जन राखावा. त्या दुर्जनापासून दूरच राहावं. तो जर जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर दुर्जनाला लांबून कोपऱ्यापासून जोडावेत, नुसते हातच नाही, जय हरी लांबूनच करावा. आणि ते तुकोबाराय सांगतात की वचन घडे वचन न करावे, ते घडे वचन न करावे. त्याच्याशी असणारा संबंध आला, काही अनावधानाने येऊही शकतो ना, मग त्यांच्याशी संबंध आला तर त्याच्याशी बोलण्याचा प्रसंग न येईल असं करावं. तुकोबाराय सांगतात की त्यांच्याशी काय करावं? एकतर त्यांच्याशी असणारं भाषण करू नये. भाषण करू नये म्हणजे त्यांच्याशी बोलूच नाही, तर वचन करूच नाही. तर आणि वचन अशा तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन. तुकोबाराय देवाशीच असणारं सांगतात की, तुकोबाराय सांगतात की या दुर्जनापासून मला काय करा? लांबच ठेवा. कारण मी माझा प्रयत्न करून बघितलेला आहे, सात्विक धैर्य धरलेलं आहे, पण ती असणारी लोक समोर आल्याशिवाय राहतच नाही. असंच आहे, ज्याची असणारी आवड नसते ते समोर आल्याशिवाय राहतच नाही. तर
ज्याचं असणारं नको वाटतं ते त्याचं ऐकायला. आता तुम्हाला असणारं बाबांचं ऐकायचं होतं, पण आता तुमचं भाग्य कमी पडलं, मी काय करू त्याला आता. बाबांचं ऐकायचं होतं, पण आता असणार काय ऐकून तर घ्यावं लागेल ना. आता 1.5 तास तरी असणार आहे, कशी पण बडबड तरी. दुरी राखावा दुर्जन, दुर्जनाला काय करावं, दुर्जनापासून दूर ठेवावं. आणि मी कितीही प्रयत्न केला त्याच्याशी नाही बोलायचं, तरी पण ते काय आहे, ज्याचे आवड नसते ना तेच समोर येत असतं. म्हणून त्यांच्याशी वचनसुद्धा घडू नये. सज्जन चंदनाचे परी हां दुर्जन देश त्यागी दुरी. हां, दुर्जनाचा देशसुद्धा त्यागावा. त्यागी दुरी. हां, दुर्जनाचा असणारा देशाचाही त्याग करावा. नाहीतर सज्जन काय आहे, सज्जन आहे परमात्मा स्वरूप असणारं, सत्स्वरूपाचं असणारं चिंतन केलं पाहिजे. नाहीतर मग एकटं राहिलेलं बरं, दुर्जनाच्या संगतीमध्ये करून आपली अवहेलना करण्यापेक्षा. तर दुर्जनाची गंधी विष्टीची या परी हां देखून या दुरी व्हावेत या. हां, विष्ठा असते ना, ती विष्ठा असते. ते विष्ठेचं काय जवळ जातो का आपण, लांबूनच. अशा प्रकारे थोडा जरी वास आला तरी रस्ता बदलतो ना, तशा प्रकारचे असणारे दुर्जनाचे आहे. म्हणून तर तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन करावे वचन न घडेते. अभयदान मज देई ओ दातारा कृपेच्या सागरा मायबापा देहभाव तुझ्या ठेविला पायी अनेक मी काही दुजे नेणे सेवा भक्तीहीन नेन तापतीत आता माझे हित तुझ्या पायी तुका म्हणे तुझे नाम दिना नाता ते मज उचित करी आता देहभाव तुझा ठेविला पायी अनेक मी काही दुजे नेणे अभयदान मज देई ओ दातारा. हे दातारा, हे पांडुरंगा, हे दातारा. दान करण्यामध्ये काय आहे, कितीतरी विशेषणं दिलेले आहे. दातारा, अभयदाना, माय बापा, कृपेच्या सागरा, फक्त मज देई. बाकी सगळी परमात्म्याची असणारी विशेषणच आहे. उदार आहे, अभयदान, दातारा आहे. देण्यामध्ये काय आहे, दातृत्व आहे. दातृत्व आहे. याने तर पगळला तर पगळण ना देव, म्हणून तर सगळी लावलेली आहे. दातारा, तू दातारा कोणाला म्हटलं जातं, दानशूर जो आहे त्याला असणारं दातारा म्हटलं जातं. म्हणजे आपलं राखून ठेवतो आणि दुसऱ्याला देतो असं का, आपले सहित दानशूर आहे. त्याला जे पाहिजे आहे त्याचं ज्याच्यामध्ये हित होईल ते देतो, त्याला खरं म्हणायचं आहे दातारा. आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारचं माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही सोडून दुसरं कोणाला माहीत नाही. आणि म्हणून तुम्ही दातारे आहात. परत काय आहात, अभयदान करणारे आहात. अभय करणारे. आम्हाला कशाची भीती वाट आहे, अभयदान अशा प्रकारचं अभयदान द्या, अशा प्रकारचं अभयदान मागितलेलं आहे. दातारा म्हणजे तुम्ही देणारे आहात. कृपेच्या सागरा माय बापा, तुम्ही कृपेचे काय आहात, डबकं नाही, सागर आहात. तुम्ही कृपेचं असणारं, वर्ष सागरामध्ये असणारं किती पाणी असतं, जेवढं सागरामध्ये पाणी असतं तेवढं असतं. म्हणून तुम्ही असणारं कृपेचे काय आहात, सागर आहात. आणि तुम्ही काय आहात, माय बाप आहात. हे मुख्य आहे. तुम्ही मायही आहात आणि बापही आहात. कारण माय बापाशिवाय आपलं हित कशामध्ये आहेत, लौकिकातले नाही, परमार्थातली असणाऱ्या मायबापांना आपलं हित कशामध्ये आहे ते माहीत असतं. म्हणून हे मायबापा, हे कृपेच्या सागरा माय बापा मज अभयदान देई. मला काय कर, तू अभयदान दे. कारण मला भीती वाटत आहे, दुर्जनाची संगती झाली मग, आणि मी पुन्हा जन्माला आलो मग, मी गर्भवासाला आलो मग, अशा प्रकारच्या अनेक भीती वाटत आहे, भय वाटत आहे. आणि म्हणून आता काय केलेलं आहे, तू तसाही मानायचा नाही. म्हणून आता देहभाव तुझ्या पायी ठेविला, तुझ्या असणाऱ्या चरणारविंदी काय केलेला आहे, तुझ्या पायी देहभाव ठेविला. तुझ्या चरणारविंदी असणारा देहभाव ठेवलेला आहे. अनेक मी काही दुजे नेणे, मला दुसरं काही कळत नाही, मला दुसरं काहीच कळत नाही, फक्त एवढंच कळतंय. म्हणून मी तुझ्या चरणावरती काय ठेवलेलं आहे, देहभाव अर्पण केलेला आहे. काया वाचा मन सगळं तुझ्या चरणारविंदी अर्पण केलेलं आहे. याच्यापेक्षा दुसरं मला करावयाचं असं काहीच कळत नाही. तर शिवाय मी कसा आहे, सेवा भक्तीहीन पतित नेनता, मी नेनता आहे, अज्ञानी आहे. सेवा आणि भक्ती, सेवा काही केलेली नाही तर, आणि भक्तीही काही केली नाही. तर आपण म्हणत असतो महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर लोक सहज फुशारकीने सांगत असतात काय तुम्ही सेवा करतात, पण खरी सेवा काय करतं ज्याचं त्यालाच माहीत असतं. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळत असतं. आपण काय महापुरुषांची सेवा करणार आहे, आपल्याच्याने असणार कोणतीच असणारी महापुरुषांची सेवा होणार नाही. पार या असणाऱ्या शरीराचं असणारं कातडं केलं आणि त्याच्यात वाना शिवल्या तरी देखील त्यांच्या असणारे उपकार फिटणार नाही. कारण आपण त्यांना नाशिवंत देतो आणि ते काय देतात, आपल्याला अविनाशी स्वरूप देत असतात. आणि अशा प्रकारचं असणारं आणि खरी असणारी मी काही सेवाही केली नाही आणि काही भक्तीही केली नाही. आणि शिवाय मी कसा आहे, नेनता, अज्ञानी आहे आणि पतित आहे, पापी आहे. मी पापी असल्यामुळेच तू माझ्याकडे डोकून पाहत नाही.
कारण भगवंत पापाच्या जवळ पापाला असणारं पापाच्या जवळ जात नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून पतित आता माझे हित तुझ्या पायी. आणि आता माझे असणारं आता माझे हित तुझ्या पायी. आणि आता तुझं असणारं माझं जे काही हित आहे, जे काही वाटोळं व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल, सर्वच्या सर्व असणार. वाटोळं नाही म्हणता येत, हित सांगितलं, अहित नाही सांगितलं. सर्व हित तुझ्या पायाजवळच आहे. हित काय आहे ते सर्व तुझ्या पायाजवळ आहे. शेवटच्या कडव्यात सांगता तुका म्हणे तुझे नाम दीनानाथ ते मज उचित करी. आता असणारं तुम्ही दीनानाथ आहात, अनाथांचे नाथ आहात, दीन दयाद्र अंतकरणाचे असे तुम्ही आहात. हे तुझं नाव जे आहे देवा पांडुरंगा, आता ते माझ्या बाबतीत तू सार्थक कर. नाही तर तुला दीनानाथ अशा प्रकारचं कोणीच मरणार नाही. मग काय कर तू? करावा वर्षाव तृषाक्रांत झाला जीव, पाहे आकाशाची वास, जाणता तू जगदीश, संयोगे विस्तार, वाढी लागतो अंकुर. तुका म्हणे फळ चरणांबुज ते सकळ, वर्षाव करावा जीव तृषाक्रांत झाला, वर्षाव करावा. तुकोबराय सांगतायत की हे मेघश्यामा, हे दीननाथा, काय करा तुम्ही? कृपेच्या अमृताचा वर्षाव करा. कारण भगवंताच्या कृपेशिवाय साक्षात्कार होत नाही, आपण मुक्त होत नाही. म्हणून तर तुकोबरायांनी सर्व उपाय खुंटलेले आहेत. म्हणून तुम्ही वर्षाव करा. कशाचा? पावसाचा नाही, कृपेच्या अमृताचा वर्षाव करा. कारण माझा जीव फार व्याकुळ झालेला आहे. तृषाक्रांत झाला म्हणजे तहानलेला आहे, व्याकुळ स्वरूपाचा झालेला आहे, तहान लागलेली आहे, क्रांत झालेला आहे, व्याकुळ झालेले आहे. आणि म्हणून तुम्ही असणारा कृपेचा वर्षाव करा. तुमच्या कृपेशिवाय मी या असणाऱ्या प्रपंचातून, संसारातून, दुःखातून मुक्त होणार नाही. म्हणून पाहे आकाशाची वास, जाणता तू जगदीश. तुकोबाराय पुढे सांगतात की हे दीननाथा, जो तू असणार, मी आकाशाकडे काय करून पाहत आहे? वास पाहे आकाशाची वास पाहे. आकाशाकडे पाहून असणार वास पाहत आहे म्हणजे वाट पाहत आहे. तुझी असणार तू कधी येणार आहे, कधी येणार आहे, कधी येणार आहे. आकाशाकडे असणार डोळे लावून असं वाट पाहत आहे की जगदीशा तू असणार. आणि तुला असणारं सगळं करतं ना तू जगदीशा तू जाणता. आणि जगाचा असणारा मालक, स्वामी आणि नियामक असणारा, शास्ता असणारा तुला काय आहे? सर्व जाणता आहे. तुला काय कळत नाही तर? आताच असणारं गुरुवारी असणाऱ्या कैलास महाराजांनी सांगितलं की काय, मुंगी के पाव में घुंगरू बजे होय अल्ला, काय सगळं सर्वज्ञ आहे ना. म्हणून जगदीश अशा स्वरूपाचा असणारा, जगाचा असणारा ईश आहे, जगाचा असणारा मालक आहे, असंही असणारं जगदीश असणारं जाणता तू असणारं जाणता आहे. संयोगे विस्तार, वाढी लागतो अंकुर. संयोग असणाऱ्या तुमच्या असणाऱ्या या कृपेचं, जे कृपेचा वर्षाव आहे, आणि त्या असणाऱ्या कृपेचा असणारा संयोग झाला म्हणजे तो असण्याची जी कृपा आहे, कृपारूपी असणारा जळ आहे, कृपेचा असणारा अमृत आहे, त्याचा संयोग झाला म्हणजे ती प्राप्ती झाली. तर प्राप्त झाल्यानंतर अंकुर वाढी लागतो. अंकुर म्हणजे कोणता असणारा? तुमची असणारी कृपा झाली की ज्ञान अंकुर वाढू लागतो. ज्ञानाचा असणारा जो अंकुर आहे तो उदय होत असतो, तो अंकुर वाढू लागतो. तुका म्हणे फळ चरण अंबुज ते सकळ. शेवटच्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात, हे जगदीशा, तुझ्या चरण कमलाची प्राप्ती व्हावी. हेच खरं काय आहे? चरणाची प्राप्ती व्हावी म्हणजे तुझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी. तुझं असं सच्चित आनंद घन, निर्विषय, निर्विकार, शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान अशा स्वरूपाचा आहे. तशाच प्रकारचं असणारं मी तुझ्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर चरण अंबुजते, तुझे असणारं जे चरण कमल आहे. आणि हे तर खरं काय आहे? हेच खरं असणारं फळ आहे. आणि म्हणून करी ऐशी धावा धावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी, बहुतांची मते गोवा, हो जीवाने दावा, तुका मने करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना, खरी ऐशी धावा धावी, चित्त लावी चरणापे. ऐशी धावा धावी करी चरणापे, चित्त चरणापे लावी. अरे तू हरिप्राप्ती होईल अशा प्रकारची काही धावाधाव कर आणि हरिचरणाकडे असणारं चित्त लाव. मग काय होईल तर? तुकोबाराय असणार कुणाशी बोलतात? देवाशी बोलतात का? मनाशीच बोलत आहे. हे देव काय आता ऐकायला तयार होत नाही. म्हणून तर अरे मना,
तू किंवा चित्ताशी संवाद करत, हे चित्ता तू हरिप्राप्ती होईल अशी काय कर, तू धाव कर. तर उगीच असणार अनात्म गोष्टींचं चिंतन कर, देहाविषयी चांजन भंजनाविषयी असणार त्याच्यात लालन पालन करण्यामध्ये अशा प्रकारचा तुझा वेळ दौडू नको, धाव कर. कशाचं? परमार्थामध्ये येण्याकरता तातडी केली पाहिजे, पण इथं आल्यानंतर फळाकरता तातडी करू नये. नाही तर उत्तवळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं होता कामा नये. म्हणून हे तू हरिप्राप्ती होईल अशी काही धावाधाव कर, हरीची असणारी प्राप्ती होईल. मग ती चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम अशा प्रकारचं असणारं त्याचं चिंतन कर आणि धावाधाव कर. हरिचरणाकडं चित्त लाव, हरीच्या असणाऱ्या चरणाकडं चित्त लावून प्रयत्नपूर्वक अशा प्रकारचं लावावं लागतं. जेव्हा प्रयत्नाची पराकाष्ठा होते, चित्त आपलं भगवंताकडे लागतच नाही, तेव्हा भगवंतालाच आळवणी करावं की तुझे माझे चित्त तुझे पायी राहे ऐशी करी काही, धरून या बाई भवा तारी दातारा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. आणि मग तो माझा बाप, तो माझा माय बाप ताप हिरोनी घेईल. तो असणारा जो माझा माय बाप आहे, पांडुरंग परमात्मा आहे, तो काय करील? त्रिविध ताप माझ्या हरून घेईल. तर त्या त्रिविध तापानेच फार दुःखाने असणारे पीडित झालेलं आहे. ते चित्त चिंतनशील आहे. ते चित्त असणारं तिकडं लावल्यानंतर काय आहे? आपल्याला दुःख होणं म्हणजे भगवंताच्या विस्मरणातच खरं दुःख आहे. किंवा जे चित्त आहे ते असणारं चिंतन जर करू लागलं नाही तर त्या चित्तामध्ये चिंता आल्याशिवाय राहतच नाही. हे दोनच असणारं तत्व आहे. चित्त एकतर चिंता करत राहतं किंवा चिंतन करत राहतं. चिंता करत राहतं, चिंता म्हणजे काय आहे? अनात्म गोष्टींचा जेवढा काही विचार असेल ते सर्व चिंता आहे. आणि भगवंताचं जेवढं काही वर्णन आहे, नामसंकीर्तन, आता गुरुवारी असणाऱ्या महाराजांनी सांगितलं ना, नामसंकीर्तन असेल, कथा संकीर्तन असेल, स्वरूप संकीर्तन असेल, हे सर्व चिंतन त्या ठिकाणी चित्त करत आहे. आणि चित्त कुठं आलं होतं? त्रिविध असणारे ताप हरण करील आणि बहुतांची मते गोवा होऊ जीवा नेदावा. आणि पुष्कळांची मताने वागून तू आपलं असणारं मन अडचणीत घालू नकोस. काय आहे? कुणाचं ऐकावं? ऐकावे जनाचे करावे मनाचं. एक म्हणता असणारं चिंतन करा, एक म्हणता असणारं पखवाज वाजवा, एक म्हणतं गायन करा, एक म्हणतं पाठाला बसा, अमुक म्हणत आहे तमुक म्हणत आहे. पण आपला जो अधिकार आहे तशा प्रकारचं काय करावं? आपण चालत राहावं. कारण अधिकारी आणि फलाचा असणारा प्राप्यप्रापक भाव संबंध आहे. अधिकारी जर असेल तर त्याला फल प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही, आणि अनधिकाऱ्याला काय होत नाही? फल प्राप्त होतच नाही. आणि म्हणून तू काय कर? तर पुष्कळांची मताने तू असणार बहुतांची मते गोवा, सगळ्यांच्या असणाऱ्या मताप्रमाणे वागून बघितलं, सगळ्यांच्या असणाऱ्या मताप्रमाणे वागून बघितलं, पण तू आपले मन अडचणीत घालू नकोस. परंतु तू असणारं हे संकटामध्ये असणारं मन अडचणीमध्ये बहुतांची मते गोवा, बहुतांची असणारी मतं आहेत, अडथळा आहेत, प्रतिबंध आहेत, जीवा होऊ नेदावा. आणि त्यांच्यामध्ये असणारं तू अडकू नये. तू असणारं त्यामध्ये काय होऊ नये? तर अडचणीत येशील तर तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. आणि तुकोबाराय असणाऱ्या शेवटच्या असणाऱ्या कडव्यामध्ये सांगता तुका म्हणे करुणा बोले, करुणामय अशा प्रकारच्या प्रेमपूर्वक अशा प्रकारचे असणारे बोले करुणा करत आहे आणि धीर विठ्ठले निघेना. तर त्या योगाने विठ्ठलाला देखील धीर धरवणार नाही. आपल्याच असणाऱ्या चित्ताला असणारं तुकोबारे सावध करत आहे की तुमचं असणारे भगवंताची आळवणी केली, भगवंताचं असणारं चिंतन केलं तर एक ना एक दिवस त्यालासुद्धा पाहणा फुटल. आणि पाहणा फुटून असणारं तो काय होईल? त्यालाही धीर धरणार नाही. तर किती दिवसापासून असणारं तुकोबारे सांगतात, जवळजवळ 3रं वर्ष आलेलं आहे तरी अजून काही अभंगाची असणारी सांगता झालेली नाही. म्हणून अशा प्रकारची असणारी आळवणी करून कधीतरी असणारं किमान 4092 संपल्यानंतरही त्याला असणारं आपला कळवळा येईनच ना. अशा प्रकारचं असणारं तुकोबाराय सांगतात, मग काय तुझं कैसे जाणावे गा देवा, आणावे अनुभवा कैशा परी, सगुण निर्गुण स्थूळ की लहान, नकळे अनुमान मज तुझे, कोण तो निर्धार करू हा विचार, भवसिंधू पार तरावया, तुका म्हणे कैसे पाय आतुडीती, न पडे श्रीपती वर मठावे. काय तुझं कैसे जाणावे गा देवा, हे देवा तुला कसं जाणावं बरं? तुला कोणत्या असणाऱ्या साधनाने जाणावं आणि कोणत्या प्रकाराने असणारं तुझा अनुभव घ्यावा. कैशा परी
तुझा अनुभव आणावा. आणावे अनुभव कैशा बरी, तुझा असणारा अनुभव कसा घ्यावा, तुला कोणत्या साधनाने जाणावं, काय करावं ते काहीही काय होत नाही, मी जाणत नाही. कैसे तुझं जाणावे हे मी काही कैशा परी प्रश्नचिन्ह आहे की मी कसं काय करावं. तुझं असणारं कोणत्याच साधना केल्यानंतर तू जाणला जाईल, तुला असणारा तुझा अनुभव मला प्राप्त होईल. कारण तुझं असणारं स्वरूप कसं आहे, सगुण निर्गुण स्थूळ की लहान. तुला सगुण आहे, तुझं असणारं स्वरूप सगुण आहे का निर्गुण आहे का व्यापक आहे का सूक्ष्म आहे, किती तुझ्याविषयी किती तर्क करून देखील काय होत नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं, अनुमानेना अनुमानेला हे न कळे अनुमान मज तुझे, हे किती तर्क केले, किती असणारं तर्क करण्याचा प्रयत्न केला तरी असणारं सगुण आहे की परमात्मा निर्गुण आहे. याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचे वाद आहे. व्यापक आहे का सूक्ष्म आहे, भरपूर अशा प्रकारचे वाद आहे. म्हणून अशा प्रकारचा तर्क देखील करून देखील कळत नाही. अशा प्रकारचे किती तर्क केलं, तुला सगुण म्हणावं का, मग सगुणाच्या सापेक्ष निर्गुण, निर्गुणाच्या सापेक्ष सगुण, व्यापकाच्या सापेक्ष परिच्छिन्न, परिच्छिन्नाच्या सापेक्ष व्यापक, असं असणारं किती तर्क केले तरी देखील तो काय होत नाही, कळत नाही. तर कोण तो निर्धार करू हा विचार, भवसिंधू पार तरावया. मग तुकोबाराय सांगतात की या असणाऱ्या भवसिंधू म्हणजे भवसागरातून पार तरावया, कोण तो निर्धार हा विचार भवसिंधू भवसिंधू पार तरावया, हा विचार कोण तो निर्धार करू. हा असणारा भवसागर असणारा या संसारातून पलीकडे जाण्याकरता, हा संसारातून असणाऱ्या या संसाररूपी सागरातून पलीकडे जाण्याकरता कोणता निश्चय करावा आणि कोणता विचार करावा हे देखील मला काय होत नाही, कळत नाही. म्हणजे आता पूर्ण असणारं आपलं काहीच नाही. अशा प्रकारचं सगळं बोलून झाल्यानंतर भगवंत सांगत आहे की आता मला असणारं काय विचार करावा, कोणता निश्चय करावा हे देखील मला काय होत नाही, कळत नाही. कारण आई जास्त जाणत्या लेकरापेक्षा नेणत्या लेकरावर जास्त लक्ष ठेवते आणि त्याचे असणारे हट्ट काय करत असते, पुरवत असते. म्हणून तर भगवंताने चित्ताला समजून सांगितलं, बाबा आता जास्त बडबड करून चालणार नाही, तर घड्याळ 11:30च्या पुढे गेलेले आहे, वेळ पण संपलेले आहे, चला पुढे. भवसिंधूतून पलीकडे जाण्याकरता कोणता निश्चय करू, कोणता विचार करू ते कळत नाही. तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे कैसे पाय आतुडते न पडे श्रीपती वर्म ठावे. मग तुझं असणारं पाय, जेणेकरून तुझं असणारे पाय स्वरूप जेणेकरून मला प्राप्त होईल, हे श्रीपती, हे भगवंता, हे वर्म, हे रहस्य, हे असणारं मर्म मात्र ठावे नाही. मला काही कळतच नाही. काही वर्म तुझ्या असणारं काही करून बघितलं, नामस्मरण करून बघितलं, भक्ती करून बघितले ना, सेवा करून बघितली, कर्म असणारं निष्काम कर्म करून बघितलं, निष्काम उपासना करून सगळ्या साधनाची केली खटपटा, पण काय तू असणारं तरी देखील असणारं प्राप्त होत नाही. एकविध नारायण तेथे विषमाचा शीन, पाल टोची भिन्न नहे अनुप्रमाण, अवघे सारा वेगा बाळ चुकवून या कोल्हाळ, आनंदाचे स्थळ एकाएकी एकांत काया वाचा मन स्वरूपीचे अनुसंधान लक्षभेदी बाण, येणे पाडे लवला हो तुका म्हणे आळस निद्रा, येथे देऊनिया चिरा देऊनिया धीरा, मिठी जाना जागृती, एकविध नारायणा तेथे विषमाचा शीन, पालटोची भिन्न नहे अनुप्रमाण. तुकोबराय अभंगामध्ये सांगतात की सर्वत्र एक नारायण आहे. एकविध म्हणजे सर्वत्र, विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. नारायण असणारा, परमात्मा असणारं, नार म्हणजेच पहिल्याच असणाऱ्या पहिल्या का दुसऱ्या सत्रामध्ये सांगितलं होतं, नार म्हणजे नरांचं राहण्याचं असणारं समुदाय, आयन म्हणजे स्थान, नरांचं असणारं म्हणजे आपलं राहण्याचं ठिकाण म्हणजे नारायण आहे. आणि तो कसा आहे, एकविध अशा प्रकारचा नारायण, सर्वत्र असणारा एकच एक परमात्मा आहे. मग ते तर विषमाचा शीन, भिन्न पालटोचे असणारं तिथं तो अद्वैताने पाहावं की सर्वात असणारं द्वैत पाहिल्यानंतर दुजे जवजगडी तो संसार भय जोडे. पालटोची भिन्न, पालटोची म्हणजे असणारं बदलून आहे, तुझं असणारं जे अद्वैत स्वरूप आहे ते बदलून पाहिलं तर अनुप्रमाण नाही. तिथं असणारं द्वैत पाहिल्यास तर भय निर्माण होतं किंवा दुःख होत असतं. म्हणून अद्वैत भावाने थोडासुद्धा बदल होऊ देऊ नये. जर बदल त्यामध्ये झाला, जे दृष्टी दिशे ते हरिरूप, नाही तर मग पाहायला गेलं तर असणारं त्याचं पहिल्यांदा दोष दर्शन होतं. तो असणारा कसा आहे, राहतो कसा, वागतो कसा, बोलतो कसा, अशा प्रकारचं होतं. आणि ते भगवंताचं असणारं स्वरूप पाहिल्यानंतर तिथे कोणते विकारच नाही, निर्विकार स्वरूपामध्ये परमात्मा आहे. म्हणून अशा प्रकारचा थोडासुद्धा बदल होऊ देऊ नये.
की अनुप्रमाण नये, त्याच्यामध्ये बदल होऊ देऊ नये. अवघे सारावे गबाळ चुकून या कोल्हाळ, अवघ असणारे हे प्रपंचातील असणारं गबाळ सर्वच्या सर्व निष्फळ असणारी कामं बाजूला सारावीत. सर्व असणारं गबाळ जे आहे, देह संबंधी असणारं सगळं गबाळच आहे आणि देहासाठी केलेल्या सर्व असणाऱ्या खटपटा सगळं गबाळामध्ये धरून चला. आणि म्हणून असणार अवघे गबाळ सारावे. गबाळ म्हणजे असार आहे, निरुपयोगी असणाऱ्या गोष्टी आहे. कोल्हाळ चुकवणी असणारा विक्षेप देखील काय करावा, बाजूला करावा. आणि आनंदाचे स्थळ एकाएकी एकांत, आणि आनंदाचं असणारं एकट्याच असणारं अशा प्रकारचे एकांतामध्ये एकाएकी आनंदाच्या असणाऱ्या स्थळामध्ये जाऊन काय करावं, आपलं असणारं एकटं राहून भगवंताचं असणारं चिंतन करावं. एकांतामध्येच त्या भगवंताचं काय होत असतं, चिंतन होत असतं. आणि पुढे सांगतात काया वाचा मन स्वरूपाचे अनुसंधान. काया वाचा मनाने काय करावं, काया वाचा मनाने त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान ठेवावं, रत राहावं. काय न असणारं म्हणजे शरीराने त्या परमात्म्याकरताच धावपळ करावी, वाणीने असणारं भगवंताचं नाम घ्यावं. आणि मनाने काय करावं, संकल्प करायचे झाले तर परमात्म्याविषयीच करावे. परमात्मा मला का भेटला नसेल, आपल्यामध्ये काहीतरी उणीव असेल, आणि परमात्म्याचं अशा प्रकारचं स्वरूपीचं अनुसंधान, लक्ष. आणि ते अनुसंधान म्हणजे ध्यान आहे, लक्ष आहे. लक्ष भेदी बाण येणे पाडे लवला हो. तर बाण जसा तात्काळ लक्षाचा भेद करतो, त्याप्रमाणे हरिप्राप्तीची असणारी त्वरा करावी. तुकोबराय सांगतात आळस निद्रा देऊ नये चिरा. आळस करू नये. आळस आणि निद्रा याच्यावर दगड चिरा पडावे म्हणजे दगड घालावं. आणि जागृतीने असणारं धैर्य देऊन जागं राहण्याचं धैर्य करून भगवंताला असणारं आलिंगन द्यावं. किंबहुना मिठी देऊन या धीरा मिठी जाण जागृती. जागृती म्हणजे स्वरूपाची असणारी जी जागृती आहे. आता आपण जागे आहोत ना, जागे आहोत का झोपलेले आहोत? कसे आहोत आपण? जागे आहोत ना, माहिती आहे ना सगळ्यांना. जागे आहे तर स्वरूपाच्या ठिकाणी जागे असेल तरच जागे आहेत, आणि स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले असेल ते जरी टळटळा पाहत असले तरी ते झोपलेलेच आहे. म्हणून इथं जी जागृती सांगितलेली आहे ती स्वरूप अशा प्रकारची असणारी जागृती सांगितलेली. त्या जागृती असणारं स्वरूप हवं. हरपुनी गेली निशा निद्रा कैशी न देखो, नारायणी वसले घर निरंतर आनंद. अवघा रुंदविला ठाव नेला वाव मी माझे, तुका म्हणे एके ठाई असो नाही क्षण भिन्न. हरपुनी निशा हरपुनी गेली निद्रा कैशी न देखो. हरपुनी असणाऱ्या हरिचिंतनाच्या असणाऱ्या आनंदामध्ये रात्र कशी गेली कळत नाही. तर तसंच असणारं जर खरंच आपण या चिंतनाशी असणारं समरस झालो, किंबहुना एकरस झालो, आपलं असणारं अवधान लक्ष जर या ठिकाणी लागलं, तर मग जेवायचीही असणारं जेवण किती वाजता मिळणार आहे, नाश्ता किती वाजता मिळणार आहे, घड्याळ किती पुढे गेले याचंही भान राहत नाही. तशाच प्रकारचं तुकोबाराय सांगतात हरिचिंतनाच्या आनंदात रात्र हरपून गेलेली आहे. आणि निद्रा कैशी न देखे, झोप कशी ती दिसतच नाही. तर त्या असणाऱ्या भगवंताच्या चिंतनामध्ये असणारं ही असणारी रात्र कधी गेलेली आहे तेही कळत नाही. निद्रा कैशी न देखे, निद्राही असणारं निद्रा समाधी स्थिती. निद्रेमध्ये सुद्धा असणारं काय आहे, याच्यावत मनुष्य मात्राचा अनुभव काय आहे. साक्षात्काराचा अनुभव घ्यायचा असेल तर झोपेमध्ये जायचं. झोपेमध्ये गेलं की असणाऱ्या साक्षात्काराचा अनुभव येत असतो. झोपेमध्ये म्हणजे इथं असणारं सत्रामध्ये नाही झोपायचं, घरी जाऊन झोपायचं. आणि मग म्हणायचं असणार मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतो. हे ज्ञान. आणि सुखाने झोपलो होतो हे स्वरूप स्थिती आहे. म्हणून निद्रा समाधी स्थिती. म्हणून तिथं झोप कशी ती दिसतच नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये झोपला भगवंताच्या, तरी देखील तिला झोप म्हणत नाही. ते असणारं भगवंताचेच असणारं चिंतन आहे. म्हणून झोप कशी ती दिसत नाही. नारायणी वसले घर निरंतर आनंद. आणि म्हणून असणाऱ्या परमात्म्याला एवढं विनवणी करून आळवणी करून अशा प्रकारचं आमचं घर नारायणाच्या अधिष्ठानावर वसलेलं आहे. नारायणाच्या असणाऱ्या म्हणजे भगवंताच्या असणाऱ्या अधिष्ठानावरच आमचं आहे. म्हणून तर उड्या मारतोय. नारायणी घर वसले, नारायण असणारं घर त्या ठिकाणी केलेलं आहे भगवंताच्या स्वरूपामध्ये, भगवंताच्या अधिष्ठानावरती. आणि भगवंताच्या असणाऱ्या सत्तेवरती असणारं काय करत आहे, सर्व काही कार्य चालू आहे. निरंतर आनंद आहे. निरंतर म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये अंतर आहे का नाही. जसं असणारं आपल्याला आता विसावा घ्यावा लागेल ना, परत पुढे उद्या 7:30ला सत्र होईल. तेवढा असणारा मध्ये असणारा किती मोठा असणारा प्रतिबंध येणार आहे, किंवा ना असणारं ते अनुसंधान राहणार नाही ना. परंतु तसा आनंद नाही सांगत तो कोबर आहे. त्या भगवंताने असणारं नारायणाच्या ठिकाणी घर वसलेलं आहे. घरामध्ये राहिल्यानंतर निरंतर अखंड तैल धारावत अशा प्रकारचं
आनंदाचे डोही आनंद तरंग आता खातो आम्ही आनंदाचे लाडू. अशा प्रकारचा असणारं आनंदच आहे. बाहेर आनंद, आत आनंद, सर्वत्र असणारा आनंदमय आनंद. ती काय कविता होती ना एक, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चहू इकडे. अशा प्रकारचा असणारा जिकडे तिकडे असणारा आनंदच आनंद आहे. पाठात आलं तरी आनंद, घरी गेलं जेवायला गेलं तरी असणारं पाची पकवान नाही. आज तर काय वेत वेगळाच आहे. म्हणून निरंतर आनंद. एकची उरले काया वाचा मने आनंद भुवना माझी त्रयी. आनंदाने सांगितलं हे की काया वाचा म्हणे काय झालेलं आहे, आनंद एकच असणारा आनंद आहे. आणि तेही आनंदाने सांगितलेलं आहे. नाही कळलं, जाऊ द्या. कुठं चाललं होतं? अवघा रुंदविला ठाव नेला वाव मी माझे. आणि निरंतर अशा प्रकारचा असणारा आनंदचा आनंद आहे. आणि नारायणाने असणारं काय केलेलं आहे, सर्व असणारे ठाव रुंदविला, ठाव असणारा रुंदविला आहे. सर्व जागा व्याप्त केलेले अडवलेले आहे. आणि अडवल्यामुळं काय झालेलं आहे, नेला वाव मी माझे. हा जी मिथ्या अशा कल्पना होती की मी देहरूपी आहे, देहसंबंधी माझे आहेत, अशा प्रकारचं असणारं जे वाव म्हणजे खोटं होतं. सगळंच तर खोटं होतं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तर माणसाचं काही नाही. तरी त्या देहासाठी रात्रीचा दिवस केल्याशिवाय मसनात गौऱ्या गेल्या तरी त्या देहाचं अंजन भंजन केल्याशिवाय राहत नाही. आणि असणारं मी माझे असणारं आणि माझे देहाच्या असणाऱ्या संबंधांचं असणारं आपल्या पार मसनात गौऱ्या गेलेल्या आहेत तरी देखील त्यांचं कसं होईल हे पाहतं. पण पहिल्यांदा भास्कर बाबा नेहमी पहिल्याच पाठाला गेल्यानंतर भास्कर बाबा पहिल्यांदा सांगत असतात, पहिल्यांदा आपलं असणारं कल्याण करून घ्या, मग जगाच्या कल्याणाच्या भानगडीत पडा. नाहीतर असणारं जगाचं असणारं कल्याणाच्या भानगडीमध्ये आपलंच असणारं वाटोळं होऊन जायचं ना. आणि ती होतच. तर दुसऱ्याचं असणारं कल्याण करायच्या भानगडीत पडलं तर आपलं कल्याण होत नाही, आपलं वाटोळं होतं. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाहिजे आपलाच दिवा जर मालवलेला असेल तर दुसऱ्याचे दिवे काय लावणार आहे आपण. पहिल्यांदा आपला दिवा लागलेला पाहिजे. म्हणून अवघा रुंदविला ठाव नेला वाव मी माझे. माझं असणारं ते भगवंताने सर्व जागा व्यापलेली आहे. आत हरी, बाहेर हरी. हरीने सर्व काय केलेलं आहे, कोंडलेलं आहे. सर्वत्र असणारं हरिमय झालेलं आहे. म्हणून मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण. मी माझं असणारं मी आणि माझे अशा प्रकारचं असणारं अंतकरण जे आहे ते विसरून गेलेलं आहे. मी माझा न राहिलो. आता असणारं सर्व परमात्ममय नारायणमय झालेलं आहे. दाखवण्यापुरतं नाही, खरं असायला पाहिजे. बोलायला काय जातं तेव्हा बोलणं फार सोपं आहे. आमच्या विशाल महाराजांनी सांगितलं बोलणं सोपं आहे पण काय आहे, करणंही सोपं आहे असंही ते म्हणाले. पण करणं थोडंसं अवघड आहे. म्हणून सांगितलं रुंदविला ठाव नेला वाव. म्हणजे न करणाऱ्यासाठी ती अवघड आहे, करणाऱ्यासाठी ते अवघड नाही. ते पाण्यामध्ये पडलं तर किती पाणी खोल आहे हे कसं कळणार आहे. पहिल्यांदा पाण्यात उतरावं लागेल ना. मग पाणी किती खोल आहे, मग आपोआप हातपाय हलवले जातात. पुढं तुका म्हणे एके ठाई असो नाही क्षण भिन्न. वेळ संपली का आहे ना, बरोबर चाललंय ना. तुका म्हणे एके ठाई असो नाही क्षण भिन्न. तुकोबाराय सांगत आहे की आम्ही आता स्वगत सजातीय विजातीय देश काल वस्तू भेदरहित अशा प्रकारच्या असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी राहू. आणि त्यामुळं एक क्षण देखील असणारं भिन्न राहणार नाही. एक क्षण त्या असणाऱ्या स्वरूपाशी समरस झाल्यानंतर कुठं राहणार आहे. झोपेसुद्धा नारायण नारायण आणि जागृतीसुद्धा नारायण नारायण. आणि स्वप्नामध्ये सुद्धा असणारं जागृती न कळे काय, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे अशा स्वरूपाला प्राप्त झालेलो आहे. चला पुढे. देवे केले कैसे उद्धरले अनायसे. ऐका नवल याची ठेव नेनताई भक्तिभाव. कैलासाशी नेला भिल्ल पानाडे बैसला. पाखांच्या फडतकारी उद्धरून नेला घारी. चोरे पिंडी धिला पाव त्या पूजने धाय देव. तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. तुकोबारायांचं असणारं भोळपण प्रकट करत आहे. देव कैसे केले अनायासे उद्धरले. देवाने कसं केलेलं आहे, काय असणारं केलेलं आहे. अनायासाने असणाऱ्या महापातकींचा असणारा सहज काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. नवलावाची ठेव ऐका काय नवला आहे ते. ज्यांना भक्तिभाव कसा असतो ते माहीत नाही. तर आशांचाही देवाने काय नेणताही भक्तिभाव नेणताही त्यांचा काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. तो भिल्ला असणारा काय आहे, फार मोठी असणारी कथा आहे. ती शिवरात्रीला असणारे शांती ब्रह्म बाबा सांगत असतात. ते भिल्ला असणारा मध्ये असणारा तो शिकारी होता आणि त्याला ती मध्ये पानं यायची आणि त्याने ती पानं खाली टाकलेली आहे आणि ते बेलाचंच झाड होतं. बेलाची पाने तोडली, बेलाचंच होतं ना,
चुकल्यावर सांगा बरं का. बेलाचीच असणारी पानं होती आणि ते बेलाची असणारी पानं त्या याच्यावरती खाली टाकली, ती पडली कशावरती? पिंडेवरती. आणि त्याचा असणारा काय झाला? पिंडेवरती पडलेली आहे आणि त्याचा उद्धार. हां बरोबर ना. पाखांच्या फडतकारी उद्धरुनी नेला घारी. आणि एक असणारी घार काय आहे? शिवपिंडावर बसली होती आणि तिने काय केलं होतं? आपल्याच पंखाने अशा प्रकारचं फडफडलं होतं, पण तो वारा शिवाला फारच सुखकारक वाटला. तर आता त्याच भगवंताच्या पिंडीवर बसली होती. पिंडीवर बसली होती, घाम आला होता चांगला असणार. वरती बसल्यावर घाम येत असतो, खाली बसल्यावर नाही. फॅन चालू आहेत ना खाली, त्यामुळे असणार वरती आल्यावर चांगला घाम येतो. म्हणून ते असणारा वारा घातला होता त्या असणाऱ्या घारीने असणारं. मग तिचाही उद्धार केलेला आहे. व चोरे पिंडी दिला पाय त्या पूजेने धाय देव. एका चोराने असणारी चोरी करता करता असणाऱ्या त्या दगडावर पाय दिला आणि दगडावर म्हणजे त्या पिंडीवरतीच पाय दिला आणि पडून असता असणारे त्यांनी पाय चुकून त्या पिंडीवरती दिला आणि पण शिवाला ती काय वाटली? महापूजा वाटली. म्हणून तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. याप्रमाणे माझा असणारा स्वामी फार भोळा आहे आणि भक्तांविषयी फार काय आहे? कोमल आहे. शिव भोळा हा, शिव भोळा चक्रवर्ती माझे त्याचे पाय माझे चित्ती. अनुभव ऐसा मज लागला सरिसा पाठी बैसलीशे जारी नवे शांत कोणे परी कोठे न लगे जावे काही घालावया ठावे तुका म्हणे कोठी दुःखाच्याच तये पोटी. अनुभव ऐसा मज लागला सरिसा की तुकोबरा या संसारातील असणाऱ्या दुःखाचा असणारा जो अनुभव आहे तो माझ्या पाठीमागं सारखा लागलेला आहे. आणि दुःखाचाच असणारा अनुभव आपण विसरत नाही. तर एक वेळ सुखाचा असणारा सुखाला विसरून जातो म्हणून तर दुःख होतं ना आपल्याला. सुखाला विसरतो म्हणून तर दुःख होतं. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की अनुभव ऐसा मज सरिसा, माझ्या पाठीमागं असणारं जो काही दुःख लागलेलं आहे आणि ते असणाऱ्या दुःखाचा अनुभव माझ्या पाठीमागं सारखा लागलेला आहे. आणि अजून काय आहे? पाठी बैसलेशे जारी नवे शांत कोणे परी. आणि पाठीमागं जारी म्हणजे असणार अधिकाराचा असणारा अधिकार असेल, ज्याचा असणारा काम क्रोधादी असणारे विकार असतील तर माझ्या शेजारीच बसलेले आहेत. ते कधीही शांत बसू देत नाहीत. काम असणारं काय करावं काय नाही, काय जेवायला केलेलं असेल काम आहे तर, आणि अजून बाबा सोडत नाही म्हणून क्रोध आहे, म्हणून ते शेजारीच बसलेले आहेत. म्हणून काम क्रोध अशा प्रकारचे काम क्रोध शेजारी बसलेले आहेत आणि ते काही शांत बसू देत नाही. इकडची मांडी तिकडे करायला लावतात ना, मला बरं का, तुम्हाला नाही. कोठे न लगे जावे काही घालावया ठावे. आणि कोणत्या विषयाच्या माहिती करता कुठेही असणारं जावं लागत नाही. तर कारण मन एकटंच सर्वत्र फिरून येतं, कुठं जावं लागत नाही. तर तिकडे खीर झालेली आहे की नाही, चपात्या भाजलेल्या आहेत की नाही, काय तिकडे जावं लागत नाही. तर तिकडं लगेच मन फिरून येतं, तिकडे जाऊन येतं ना, सांगितलं म्हणल्यावरती मग जाऊन येतं. आणि काय झालेलं आहे? सर्वत्र असणारं मन थाऱ्यावरच नसतं ते मन. तर ज्याचं मन असणारं आपल्या ताब्यामध्ये असेल ना, तो भाग्यवान आहे खरंच. तर मन असणारं, कारण त्याला साक्षात्कार व्हायला वेळच लागत नाही. तर कारण साक्षात असणारं मन निवृत्त झालं की साक्षात्कारच आहे खरं. तर मन हेच काय आहे? तर अज्ञान आहे, किंबहुना मन हेच असणारं दुःख आहे, दुःखच देत राहतं. म्हणून कोठे न लागे जावे काही घालावया ठावे तुका म्हणे कोठे दुःखाच्याच तयपोटी. आणि याप्रमाणे संसाराच्या पोटामध्ये काय आहे? संसार दुःखमुळं दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे, असाच प्रकारचा असणारा संसार आहे. पाठीवरी भार जातो आहुनिया खरं संत नेतील त्या ठाया माझी आधीन त्या काया मोठे चौफळ अंगी उच्चिष्टाचे बळ न संडी मार्ग येथे न चोरोनी अंग आपली या सत्ता चालविले नाही चिंता कळवळीला तुका जनाचार येथे नका. पाठीवरी भार वाहुनिया खरं जातो. खरं असणारं म्हणजे गाढवच ना. खरं म्हणजे असणारं जणू काय असणारं गाढव आहे. त्याच्या पाठीवर वजं टाकलं की ते पळत सुटतं. त्याच्या असणाऱ्या पाठीवरती जो काही भार टाकलेला आहे ते घेऊन काय करत आहे? संतांचं असणारं हे ओझं कसं आहे? गाढवाप्रमाणे पाठीवर घेऊन जात आहे. संत जे आहेत ते असणारं माझं असणारं ओझं असणारं, संत ज्या ठिकाणी नेतील माझं असणारं वजं त्यांच्यावरती घालून दिलेलं, किंबहुना त्यांनी जे सांगितलेलं आहे. गाढव कसं असतं? त्याच्यावरती वजं टाकलं की कुंभाराने त्याला सांगितलं चला घेऊन जायचं, ते तिकडे घेऊन जातं. जसं असणारं गाढव का सांगितलेलं आहे? गाढव असणारं आपलं डोकं जास्त चालवत नाही, म्हणून तर तुकोबरायने गाढवाची इथं काय केलेली योजना केलेली आहे. जास्त डोकं चालवत नाही,
आणि म्हणून तर संतांनी जे सांगितलेलं आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, मार्ग दावूनी गेले आदी दयानिधी, संत ते तेनेची पण ते चालो जाता न पडे गुंथा. म्हणून अशा प्रकारचा जो भार घातलेला आहे, पाठीवर असणारं घेऊन जात आहे. संत नेतील त्या ठाया, त्या संत त्या ठाई नेतील माझी अधीन त्या काया. आणि संत ज्या ठिकाणी नेतील तिथं मी निवांतपणे जात आहे, कारण माझं शरीर माझ्या अधीन, त्यांच्या अधीन झालेलं आहे. कारण काया वाचा सर्व त्यांना काय केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. मोठे चौफळ अंगी उच्चिष्टाचे बळ, अंगी उच्चिष्टाचे बळ मोठे चौफळ. चौफळ म्हणजे 4 असणारे धर्म अर्थ काम मोक्ष, तेच आहे ना चौफळ. फळे म्हटल्यावरती धर्म, संतांच्या कृपेने धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारच्या मोठ्या असणारे 4 फलाची प्राप्ती होत असते. आणि त्यांचं उच्चिष्ट सेवन केल्याने अंगामध्ये सामर्थ्य प्राप्त होत असतं की धर्म न संडी मार्ग येथे न चोरोनी अंग. आणि म्हणून त्यांच्या सेवेमध्ये अंग चोरपणा करून त्यांनी दाखवलेल्या परमार्थाचा मार्ग मी काय करणार नाही, सोडणार नाही. तर त्यांनी सांगितलं नाही हे करायचं, मग काया वाचा मनाने समर्पित करून, नाहीतर मग चमडी दमडी सांभाळून सेवा होत नाही. त्याकरता काय करावं लागतं, सर्व समर्पण करावं लागत असतं. म्हणून सर्व असणारं त्या संतांच्या असणाऱ्या ठिकाणी न संडी मार्ग येथे न चोरूनी अंग, चोरून असणारं काम चुकारपणा करून चालत नाही किंवा अंग चोरून सेवा होत नाही. आणि त्याला सेवा तरी कशी म्हणायची, तर काम चोरूनपणा करणारे असणारे काहीतरी काम चुकारपणा करतोय, आपल्याला काहीतरी मिळेल, त्याला सेवा कशी म्हणावी. तर सेवा म्हणायची असेल तर त्यापासून यत्किंचित देखील कशाची अपेक्षा नसणं, निरपेक्षपणे केलेली क्रिया म्हणजे सेवा आहे. आणि म्हणून अशा प्रकार न चोरुनी अंग आपुलिया सत्ता चालविले नाही चिंता. आणि म्हणून या साधू संतांच्या सामर्थ्याने माझं योगक्षेम चालवलेलं आहे. म्हणून मी आपल्या स्वतंत्र अशा प्रकारची असणारी कशाची चिंता त्यांच्या सांभाळी घातलेलं आहे. त्यांच्या सांभाळी गेल्यामुळं मला कोणतीच असणारी चिंता राहिलेली नाही. ना दुपारची भ्रांती नाही, पंगतीचा बेत आहे, आणि नाही अंतकालची सुद्धा भ्रांती राहिलेली नाही, कारण साधू संतांच्या सांभाळी गेलेलो आहे. आणि म्हणून तर पहिल्यांदाच सांगून गेलो, आपण घाबरण्याचं कामच नाही, तर आपण मुक्त होणार म्हणजे होणारच. आणि होणार काय तर झालेलोच आहे ना. जसं गाडीत बसलेलो आहे, पोचलोच आळंदीला, जसं बाबा सांगत असतात ना, एमएला त्याने प्रवेश केला म्हणजे पाठीवर काय लावलं जातं, एमए मास्टर ऑफ आर्ट, एमए म्हणजे झालाच म्हणून समजतात ना. तशा प्रकारे एखादा असणारं वैद्यकीय असणाऱ्या डॉक्टर केलं, MBBSला पहिल्याच वर्षाला गेलं तरी लोक त्याला काय म्हणतात, कंपाऊंडर नाही म्हणत, डॉक्टरच म्हणतात त्याला, कारण गेलेला आहे ना. तसंच आपलं आता मार्गस्तर आहेत ना. आणि दुसरं काय, आता जसं स्वामी महाराज सांगायचे ना, आता 12 वाजले, जाऊ द्या नंतर सांगा ना. आता न संडी मार्ग येथे न चोरुनी अंग आपुलिया सत्ता चालविले नाही चिंता. आणि त्यांनी चालवलेले कळविला तुका जनाचार येथे नका. तुकोबराय सांग शेवटच्या याप्रमाणे माझ्या ठिकाणी संतांविषयी काय आहे, प्रेम कळवळा उत्पन्न झालेला आहे. कळवळीला तुका, आणि त्यांच्याविषयी जिव्हाळा प्रेम निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं मला व्यवहारासंबंधी काही नको वाटत आहे. खरं तर असणाऱ्या या साधू संतांकडून असणारं व्यवहाराचं काय अव्यवहारी असणारं तत्व आपल्याला प्रदान केलेलं आहे. आणि व्यवहारात घेऊन काय करणार आहे, व्यवहारातलं काही गेलं तर गुरफटूनच मरावं लागतंय. तर सर्व असणारं गुंतागुंतीचंच आहे. तर एखाद्या असणाऱ्या गादीवर असेल, मठ दिला तर गुंतलाच ना तो मठाची असणारी व्यवस्था करण्यापेक्षा. त्यापेक्षा काहीच नसलं, मोकळं असलं म्हणजे असणारं मोकळं अशा प्रकारचं. म्हणून तर मला व्यवहारासंबंधी काही नको वाटतं. त्या साधू संतांचे मागे पुढे झालो लाठा, अवघा थोडंच राहिले आता, तर अवघा मोठा सरळ नाही कोटे रीते अंग, नित्य रंग नवाची पोशिंदाचे पडेलो हाती, ओझे माती चुकली जोगावलो पोटी खरं, पाठी भारवरी नाही अवघिया मोकळ्या दिशा, नाही ओळसा कामाचा संतांची लोळेद्वारी पळती दुरी गोमाशा, पाहतो गे महाद्वारी वरी झुली वाकडा, काही न सायेसा झाला तुका नेला समर्थे, मागे पुढे झालो लाठा म्हणजे मागं पुढं असणारं, मागं पुढं अशा मी आणि मागून असणारं पुढून असणारं सर्व असणारं धिप्पाड झालेलं आहे. धिप्पाड कधी होतो आपण, वीर कधी होत असतो, ज्यावेळेस आपलं काहीच राहत नाही, काही करण्याची इच्छा राहत नाही, म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत असतो. आणि जो असणारा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो तोच शूरवीर आहे, तोच सामर्थ्यवान आहे, धिप्पाड आहे, बलाढ्य आहे. आणि सर्वांगाने कसं आहे, सर्वांगाने सरळ झालेलो आहे. म्हणून पुढं सांगतात की तुकोबर आहे, मी पोशिंद्याचे पडलो हाती, ओझे माती चुकली. आणि पोशिंदाच्या असणारं माझं असणारं अंग कुठंही असणारं
रोडका असो नाही तर कसं सडपातळ असो, रोगी असो, नोंद राहिलेलं नाही. कारण आता त्यामुळं माझं असणारं वर आनंदाचा असणारा नित्य नवा असणारा रंग चढलेला आहे. म्हणून मी आता निरोगी झालेलो आहे. कोणत्याही प्रकारचा असणारं माझी असणारी पुष्टी, शरीराची देखील पुष्टी वाढलेली आहे. याच्या कारणे मी काळजीपूर्वक असणारं काय अवघ्या जोगावलं पोटी खरं पाठी भार वरी नाही. तुकोबराय असणारं पुढं सांगत आहे की मला काळजीपूर्वक अशा प्रकारचं पालनपोषण करणाऱ्या पोशिंदाच्या पडलो हाती ओझे माती चुकली आणि पालनपोषण करणाऱ्यांच्या पदरी पडलेलं आहे. त्यामुळे संसाराचं ओझं वाहून माझी असणारी माती होण्याचे काय मातेरं होण्याचं चुकलेलं आहे. आणि मला गाढवाला अवघ्या मोकळ्या दिशा नाही ओळसा कामाचा ओळसा नाही अवघ्या मोकळ्या आणि जोगावला पोटी खरं पाठी भार वरी नाही. आणि तो असणारा खरं म्हणजे इथं असणारं गाढवच आहे. आणि मला गाढवाला पुष्कळ चांगलं खाऊ घातलेलं आहे आणि मला या गाढवाला चांगलं खाऊ पिवा असणारं धष्टपुष्ट केलेलं आहे. आणि पाठीवर कोणताच भार वाहण्याचं काम राहिलेलं नाही. कोणता भार घालायचा राहिलेला आहे? त्या गाढवाला तरी असणारं ते माती तरी टाकीन कुंभार. पण आता असणारा हा आनंदाच्या डोहामध्ये झालेला आहे. कोणता भार याला वाटणार आहे? तर कोणताच अशा प्रकारचा भार नाही. शरीराने धष्टपुष्ट झालेलं, वजन वाढून गेलेलं आहे. आणि वजन तर वाढलेलं आहे. काय आहे? अन्न जे आहे खाण्याचं असणारं अंगी कधी लागतं, कोणती चिंता नसेल तर. चिंतनामध्ये असेल तर काही खा तुम्ही असणार आहे. चटणी भाकर खा, नाही तर तसे उपाशी राहील तरी धष्टपुष्ट होऊन जाते. आनंदाचा प्रभाव आहे तेवढा. चला पुढे. अवघ्या मोकळ्या दिशा नाही ओळसा कामाचा. अवघ्या असणाऱ्या दिशा असणाऱ्या मोकळ्या झालेल्या आहे. नाहीतर पुढं अमुक करू नको तमुक करू नको, मला कुठेही जाण्याचा असणाऱ्या सर्व दिशा मोकळ्या झालेल्या आहे. कोणत्याही कामाचं बंधन राहिलेलं नाही. अमुक कर तमुक करू नको. पाटाला येऊन बस, पाटाला बसला नाही तरी असणार. तो पाटात असला काय नसला काय तरी देखील काय आहे, पाटातच असतो तो. चिंतनात असला काय, नामस्मरण करत असला काय, तयाचे भिसाट शब्द कुठंही गेला तरी असणारं त्याचं काय आहे, आनंदाचे असणारं त्याचं सर्वच आनंदमय झालेलं आहे. म्हणून तोला असणारं कोणती दिशाच राहिली नाही. देशकृत कालकृत वस्तुकृत भेद निवृत्त झालेला आहे. सर्व भेद मावळलेले आहे. म्हणून त्याला मोकळ्या दिशा झालेल्या आहे. कोणत्याच असणाऱ्या कामाचं असणारं त्याला बंधन नाही. अमुक कर, सत्र सांग, नाही तर सत्रामध्ये ऐक, नाही तर तिकडे जेवण करायला जा, कोणतंच बंधन त्याला राहिलेलं नाही. म्हणून तर त्याला असणारं मोकळीक दिलेले आहे. तुला वाटलं सत्रात यायचं सत्रात ये, वाटलं तर सत्र सांगायचं सत्र सांग, नाही तर मग झोपा काढ. ते कोणतंच अशा प्रकारचं बंधन आपल्याकडे काहीच बंधन नसतं. पाठाला या नाहीतर नका येऊ, कधी या, उशिरा या नाहीतर कधी या. पाठाला कधीच सांगितलं जात नाही. तर मला तर कधीच नाही सांगितलं म्हणून सांगतो बरं का. तुम्हाला सांगितलं की नाही मला माहिती नाही. तर म्हणून अशा प्रकार कुठं आलं, सगळं अशा प्रकारे चाललेलं आहे. अवघ्या मोकळ्या दिशा नाही ओळसा कामाचा. संतांच्या लोळेद्वारी पळती दुरी गोमाशा. आणि संतांच्या असणाऱ्या द्वारामध्ये लोळत आहे. त्यामुळे देह अभिमानाच्या असणाऱ्या ज्या गोमाशा आहे त्या जवळच येत नाही, तर पळून जातात दूर. अनात्मकार असणारे जेवढे असणारे अनात्मकार असेल, संसाराच्या आला असतील, काम क्रोध लोभ मद मत्सर जेवढे काही विकार असतील ते जवळच डुंकून पाहत नाही, लांबून निघून जातात. तर पाहतो गे महाद्वारी वरी झुली वाकुळा. की देवाच्या असणाऱ्या महाद्वारात जाऊन पाहतो तो काय, माझ्या अंगावरच्या काम क्रोधाच्या असणारे जे वाकळा आहेत, किंबहुना जे काही वाकळा म्हणजेच गोदडी आहे, जी पांघरलेली अशा कामक्रोधांची असणारी गोदडी आहे, ती असणारी जाऊन त्या ठिकाणी काय आलेलं आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर सगळं गेलेलं आहे. आणि भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. आणि अंगावरती असणारं झालेलं तुकोबाराय सांगतात शेवटच्या कडव्यामध्ये, तुका पाहतो गे महाद्वारी वरी धुला वाकळा. काही न साहसे झाला तुका नेला समर्थन. तुकोबाराय सांगितलं मला आता संसारातील कोणतंच दुःख सहन होईना असं झालेलं आहे. म्हणजे कोणतंच दुःख सहन होत नाही का? काही न साहसा झालो तुका नेला समर्थे. सहसा असणार सहन होत नाही. साहेसा, काही न साहेसा झाला. साहेसा म्हणजे सहन न झालं म्हणजे तुका म्हणून समर्थ नेले. वाचून दाखवतं ते काही लागा नाही. तर तुकोबाराय सांगतात मला संसारातील कोणतंच दुःख सहन होईना असे झालेलं आहे. समर्थ संतांनी मला वरील गुणातीत अवस्थेप्रत नेलं आहे. आता दुःख सहन होत नव्हतं म्हणून साधू संतांनी मला त्या स्वरूपापर्यंत नेलं असं का? हा,
दुःख मूळ असणारं असं संसार आहे, त्यामुळे तिकडं असणारं प्रवृत्तीत होत नाही. सुनियाच्या हाची भाव आपुला ठाव राखावा, दुजियाचे येऊ वारा नेदू घरावरी देऊ, केली याची फाडाफाडी तडामोडी शत्राची, पाते जत नाही लोका देव तुका वाचूने. सुनियाची म्हणजे कुत्र्याचा असणारा काय असतो, कुत्रे इमानदार असतं तर, आणि इमानदार अशा प्रकारचा आपुल्या ठाव राखावा ते असणारं कुत्रं जे आहे, परमार्थ करणाऱ्या साधकरूपी कुत्र्याची अशी निष्ठा असावी की ते असणारं मालकाचं असणारं घर राखण करतं. भाकरी जरी दुसऱ्याच्या खाईल पण राखण कोणाचं करीन, मालकाचंच करीन. त्याने आपल्या स्वरूपस्थितीचं असणाऱ्या घराचं काय केलं, राखण केलं पाहिजे. सुनियाचा हाची भाव तो असणाऱ्या आपुला ठाव राखावा, आपलं असणारं जे स्वरूपामध्ये अनुसंधान टिकून राहावं. दुजियाचा वारा येऊ निधी घरावरी देऊ, आणि द्वैताचा असणारा ज्या वारा देखील आपल्या स्वरूपाच्या घराला लागू न दिला पाहिजे किंवा देऊ नये. केली याची फाडाफाडी तडामोडी क्षेत्राची, आणि पंचकोशातील असणाऱ्या फाडाफोडी केली पाहिजे. महाभूत अहंकारादी असणाऱ्या क्षेत्राची मोडतोड केली पाहिजे. पंचकोशातीत असणारं जे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, वेळ संपलेले आहे म्हणून कोश सगळ्यांना माहितीच आहे, नाहीतर पाहून घ्या. तुकोबर आहे शेवटच्या कडव्यात सांगता, पाती जेत नाही लोका देव तुका वाचोनी. मी एक वरील लक्षणाचा छानदार असणारा कुत्रा असल्यामुळे देवाच्या माझ्या वाचून दुसऱ्यावर विश्वासच राहिलेला नाही. त्या कुत्र्यावरती त्या मालकाचा किती असणारं पूर्ण असणारं घर काय करतं, त्या कुत्र्यावर सोडून फिरायला निघून जातं. तशाच प्रकारचा असणारा विश्वास आहे. आणि या सत्रातील असणारा शेवटचा असणारा अभंग, धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्य, ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य नर नारी चतुर्भोज, नाही पापा ग काळाचे खंडन, हरिनाम संकीर्तन हरिनाम कीर्तन घरोघरी. नाम संकीर्तन आहे का, हरिनाम संकीर्तन, हरिनाम कीर्तन घरोघरी, हरिनाम संकीर्तन घरोघरी, दोन्ही पण आहे. काय अर्थ एकच आहे. तुका म्हणे तीही तारिले सकळा, आपल्या कोटी कुळी सहित पै, धन्य तोची ग्राम जेथे जेथे हरीचे दास, ग्राम तोची धन्य, तोच गाव आहे जिथं हरिभक्तपरायण राहतात, किंबहुना हरिभक्तपरायण आहेत. म्हणजे कीर्तन प्रवचन करणार नाही, खरंच हरीचं हरिस्वरूप झालेला अशा प्रकारचा असणारा जो भक्त, हरिपरायण झालेला अशा प्रकारचा असणारा जो भक्त म्हणजेच हरिभक्त आहे. आणि धन्य तोची वंश भक्ती भाग्य, आणि त्यांचाच वंशावळ धन्य आहे की तिथं भक्त आहेत. हरिभक्तांनी काय घेतलेलं आहे, जन्म घेतलेला आहे. भक्तीचं परम भाग्य तिथं काय होत आहे, नांदत आहे. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी ब्रह्मज्ञान आहे. आता जिथं हरिभक्त परायण असेल तिथं काही संसाराच्या गोष्टी केल्या जातील का, खरं तर करायला नाही पाहिजे. आणि संसाराला असणाऱ्या थारा पण दिला नाही पाहिजे. पहिल्यांदा असणारं नामस्मरण करून ये आणि मग इथं संसाराच्या काय कर गोष्टी कर असं म्हणायला पाहिजे. परंतु ते असणारं गाव कसं आहे, ब्रह्मज्ञान तेथे घरोघरी असे तिथं असणारं घरोघरी आचार्य ब्रह्मज्ञान आहे. धन्य नर नारी चतुर्भुज, आणि तिथाचे असणारे सर्व विष्णूप्रमाणे चतुर्भुज, विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, नाही पापा रिग काळाचे खंडन, काळाचं तिथं असणारं काय होत नाही, त्या ठिकाणी पापाला प्रवेशच नाही. तिथं हरिभक्त परायण पुण्यवान अशा प्रकारचे आहे. कळी काळाचा काळ तिथं असणारं कडी काळाचा देखील तिथं नाश झालेला आहे. आणि घरोघरी काय आहे, हरिनाम संकीर्तन, घरोघरी चिंतन चालू आहे, नामस्मरणाचा घोष चालू आहे. तुका म्हणे तीही तारिले सकळा, आपुल्या कोटी कुळी सहित. तुकोबराय सांगतात त्या हरिभक्ताने आपल्या कुळासहित सर्वांना काय केलेलं आहे, आपल्या सहित कोटी कुळी पुनीत केलेले आहे. सर्व असणाऱ्या कुळांना काय केलेलं आहे, पुनीत केलेला आहे, स्वरूपाला प्राप्त केलेला आहे. अशा प्रकारे यथामती यथा अवकाश असणारी ही बडबड आहे, तुम्ही ऐकून घेतली त्याबद्दल तुमच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो. आणि 8 मिनिटाची जे जास्त झालेले आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली असणारी सेवा तोडकी मोडकी अशा प्रकारची असणारी सेवा सर्व असणाऱ्या पांडुरंग स्वरूप असणाऱ्या सर्वांच्या चरणारविंदी अर्पण करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्याचं सत्र सकाळी ठीक 7:30 वाजता सुरू होईल.